महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मोने, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या उपाध्यक्षा डॉक्टर प्रणती टिळक, उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, तुम्हाला माझा सादर नमस्कार. व्याख्यान सुरू करण्यापूर्वी सभेचे माजी अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर दीपक टिळक यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. समाजात विचारांची देवाणघेवाण वाढवणे, वक्तृत्व कला विकसित करणे आणि सामाजिक जाणीव प्रगल्भ करणे याच ध्येयातून निर्माण झाली ती वसंत व्याख्यानमाला. 150 वर्ष ते अविरत चालू आहे. यंदाचं हे 151 वर्ष. तब्बल 150 वर्ष ही वसंत व्याख्यानमाला अविरत चालू आहे, लोकांना ज्ञानसंपन्न करीत आहे. दिनांक 21 एप्रिल 2026ला यावर्षीची वसंत व्याख्यानमाला सुरू झालेली आहे आणि हे आज 7वं व्याख्यानपुष्प आपण अनुभवित आहोत. या 7व्या पुष्पात मी प्राध्यापिका डॉक्टर मनीषा शेडगे ठाणेदार आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आजच्या व्याख्यात्यांचा औपचारिक परिचय करण्यापूर्वी मी त्यांचा विषय मांडते इथे. विषय आहे आजच्या प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुले यांचे औचित्य. या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. आजची व्याख्यानमाला विशेष आहे. ती स गो बर्वे यांच्या स्मृतीस अर्पण केलेली आहे. आपल्या समोर जे वक्ते आहेत डॉक्टर श्री हेरंब कुलकर्णी, हे पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते असून एकल महिला, भटके विमुक्त समाज, दारूबंदी, वंचितांचे शिक्षण, बालविवाह आदी अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर ते सातत्यपूर्ण कार्य करीत आहेत. एकल महिलांसाठी साऊ एकल महिला समिती, या समितीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील सुमारे 70 तालुक्यांमध्ये विविध संस्थांचे जाळं निर्माण केलेले आहे. त्याच्यातून ते पुनर्वसनाचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. सामाजिक कार्यासह त्यांचा लेखनातही चांगलाच हातखंडा आहे. त्यांची 12 पुस्तके आणि 3 पुस्तिका आत्ताच प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू शिक्षण आणि सामाजिक प्रश्न हाच नेहमी असतो. त्यांचे शिक्षण विषयक बहुत पुस्तकं प्रदर्शित आहेत. इथं मी विशेष करून काही पुस्तकांचा उल्लेख करते. परीक्षेला पर्याय काय, नवीन परीक्षेच्या किंवा शिक्षणाच्या पद्धती येत आहेत. त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन किंवा परीक्षा हा सगळ्यात मोठा काय म्हणू शकतो आपण, एक टर्निंग पॉईंट असतो. परीक्षेच्या रिझल्टवर मुलाचं, विद्यार्थ्याचं भविष्य ठरलेलं असतं आणि त्या अनुषंगाने सरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, परीक्षेला पर्याय काय. जय कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल, शिक्षकांसाठी साने गुरुजी, बखर शिक्षणाची, आमच्या शिक्षणाचे काय, माझी शिक्षण परिक्रमा, तसेच 6वा वेतन आयोग आणि दारिद्र्याची शोधयात्रा हे सामाजिक विषयावरील पुस्तक त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे. कॉमन मॅन आणि अस्वस्थ क्षणांच्या नोंदी हे त्यांचे कविता संग्रही प्रकाशित झालेले आहेत. बालविवाह या विषयावरील त्यांचे नवे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. प्रत्यक्ष सामाजिक प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर अहवाल सादर करणे आणि विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा करणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. शेतकरी मुलांच्या विवाहासंबंधीच्या समस्यावर त्यांनी प्रत्यक्ष फिरून अभ्यास केलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख व्याख्यानमालांमध्ये त्यांनी शिक्षण व सामाजिक विषयांवर 100हून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत. तसेच अण्णा हजारे, मेधा पाटकर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अशा दिग्गज सामाजिक कार्यकर्त्यांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. अशा ह्या अभ्यासू आणि संवेदनशील वक्त्याचे आपण मनापासून स्वागत करूया. वसंत व्याख्यानमाला हे शिवधनुष्यच आहे आणि ते पेलण्यासाठी अनेकांचे हातभार लागतात. त्यासाठी पुना गाडगे ज्वेलर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, बढेकर ग्रुप आणि चितळे बंधू यांनी मुलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. आता मी श्री रामदास नेहुलकर सरांना विनंती करते की त्यांनी श्री हेरंब कुलकर्णी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. रामदास नेहुलकर सर हे केसटीचे सहसंपादक आहेत व ते वक्तृत्वोत्तेजक सभेचे कार्यकारी सभासदही आहेत. मी कुलकर्णी सरांना विनंती करते त्यांनी व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित असलेले
माझे अनेक वर्षाचे स्नेही रामदासजी नेवलकर आणि वसंत व्याख्यानमालेचे संयोजक, आणि आपण वसंत व्याख्यानमालेत मी चौथ्यांदा बोलतो आहे, पण यावर्षी चौथ्यांदा बोलतानाचा आनंद अशासाठी आहे की महात्मा फुलेंच्या 200व्या जयंती वर्षात त्यांच्याच कर्मभूमीत आज मला महात्मा फुलेंबद्दल बोलता येते, याचा एक मला विशेष समाधान आणि आनंद आहे. महात्मा फुलेंचं 200व्या जयंती वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरं होतं आहे. त्यामुळे वसंत व्याख्यानमालेनं त्यांच्या या ज्ञानसत्रामध्ये महात्मा फुलेंवर व्याख्यान ठेवणं हे नक्कीच औचित्यपूर्ण आहे. फुलेंवर बोलताना फुले मला का भावतात याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मी सहज असा विचार केला की या माणसाचा जन्म होऊन आता 200 वर्ष पूर्ण होतील. मला माझे आजोबा आठवतात, पंजोबांचं नाव माहिती आहे आणि त्याच्या मागच्या ज्या काही पिढ्या आहेत त्यांचं नावही आठवत नाही आणि त्यांच्याबद्दल फार माहिती पण नाही. पण 200 वर्ष हा किती मोठा कालावधी आहे आणि या 200 वर्षाच्या इतक्या मोठ्या कालावधीनंतर सुद्धा हा माणूस औचित्यपूर्ण वाटतो. किंबहुना आजच्या प्रश्नाशी आपल्याला त्याला जोडावं असं वाटतं. तर महात्मा फुलेंशी आपलं नेमकं नातं काय असं मी जेव्हा स्वतःला प्रश्न विचारतो तेव्हा असं लक्षात येतं की फुल्यांनी ज्या प्रकारचं काम केलं त्यांच्या मांडणीत ते आउटडेट होत नाहीत, तर ते जास्तीत जास्त औचित्यपूर्ण होत राहतात. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मोठं यश मला वाटतं. का फुले मला जवळचे वाटतात किंवा का फुले आजच्या काळामध्ये त्यांना आठवलं पाहिजे असं वाटतं. कोणत्याही एखाद्या नेत्याला एका काळाचं रिंगण पडतं, पण महात्मा फुलेंच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही. याचं कारण असं की त्यांनी संपूर्ण जीवनाला कवेत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते एक एक विषय निवडतात आणि त्याच्यावर आयुष्य घालवतात, पण फुल्यांचं वैशिष्ट्य हे आहे की फुले एकाच वेळी जीवनातल्या सगळ्या प्रश्नांना स्पर्श करतात, संपूर्ण जीवनाला कवेत घेतात. आणि म्हणून फुले हे जीवनाचे भाष्यकार आहे, शतकाचे भाष्यकार आहेत. फुले एकाच वेळी शिक्षणावर बोलतात, फुले एकाच वेळी स्त्रियांच्या प्रश्नावर बोलतात, फुले एकाच वेळी उद्योजक असतात, फुले एकाच वेळी चांगले शेतकरी असतात, फुले इथल्या संस्कृतीबद्दल बोलतात, फुले इथल्या धर्म आणि परंपरेचं कठोर असं विश्लेषण करतात. फुले कवी आहेत, फुले लेखक आहेत, फुले संपादक आहेत, फुले नाटककार आहेत, फुले काय नाहीत असा प्रश्न उलटा विचारायला हवा. आणि म्हणून जीवनाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फुलेंमध्ये आपल्याला मिळतात. म्हणून मला फुले या काळाशी सुसंगत वाटत राहतात, किंबहुना सर्व गोष्टींना ते कवेत घेतात. बऱ्याचदा सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते धर्माकडे दुर्लक्ष करतात, पण फुलेंनी धर्माची चिकित्सा जशी केली तशी पर्यायी धर्ममूल्यांची सुद्धा मांडणी केली. हे फुलेंचं वेगळेपण आहे आणि म्हणून ते जीवनाचे भाष्यकार मी असं म्हणालो. सत्य धर्माची जी मांडणी फुले करतात त्यात निर्मिकापासून तर अगदी ज्या सर्वसामान्य माणसाच्या ज्या भावनिक गरजा आहेत त्या भावनिक गरजा लक्षात घेऊन फुले सत्य धर्माची ज्या प्रकारची मांडणी करतात, तर केवळ धर्म किंवा इथल्या कर्मकांडावर टीका करताना सर्वसामान्य माणसाची जी काही भावनिक भूक आहे ती सुद्धा लक्षात घेऊन फुले धर्माची मांडणी करतात. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून ज्या प्रकारचं तत्वज्ञान फुलेंना मांडायचंय त्याचा प्रसार होईल अशा पद्धतीने मांडणी करतात. हे फुलेंचं जीवनाला कवेत घेणं आणि सर्व अंगांना स्पर्श करणं हे मला फुलेंचं सर्वात मोठेपण वाटतं. दुसरं मला फुलेंचं मोठेपण काय वाटतं, का भावतात फुले मला, तर हा कृती करणारा माणूस आहे. आपल्याकडे असं आहे की जो काम करतो तो लिहित नाही, बोलत नाही, आणि जो लिहितो बोलतो तो काम करत नाही. त्याला ते काम करायची गरजच वाटत नाही. त्याला वाटतं मी लिहिलं म्हणजे समाज बदलला. पण महात्मा फुले हा असा माणूस आहे की हा एकाच वेळी लिहितोय, हा एकाच वेळी बोलतोय आणि एकाच वेळी कृती करतोय. या तीन गोष्टींमुळे फुले हे अधिक प्रभावी झालेले आहेत आणि त्यामुळे ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते जवळचे वाटतात. म्हणजे मला फुलेंची जर 3 शब्दात व्याख्या करायला सांगितलं तर मी असं करेल की कृती करणारा माणूस. हा फक्त अस्वस्थ होत नाहीये. मला अस्वस्थता आली की मी फेसबुकवर पोस्ट लिहितो आणि माझा गिल्ट कॉन्शियस घालवतो. पण महात्मा फुले असा माणूस आहे की तो प्रत्येक प्रश्नावर कृती करतोय.
त्याला शिक्षणाचा प्रश्न अस्वस्थ करून गेल्यानंतर तो हंटर कमिशनला निवेदन देतो, पण त्याच वेळी तो 18 शाळा सुद्धा काढतो, रात्र शाळा काढतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा शेतकऱ्यांचा आसूड लिहून थांबत नाही, तर जुन्नर ओतूर भागात शेतकऱ्यांना संघटित करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. फुलेंच्या कृतिशीलतेचे एक उदाहरण तुम्हाला देतो. म्हणजे आपल्याला विधवांच्या केशवापनासाठी त्यांनी नाभिकांचा संप घडवला, हे तर सर्वांना माहीत आहे. ती कृतिशीलतेचं सर्वोच्च उदाहरण आहे. पण फुलेंच्या आयुष्यातली एक घटना अशी आहे की फुले एकदा मुंबईला गेले होते आणि बग्गीतून जाता जाता उजव्या बाजूनं एक मिरवणूक चालली होती लग्नाची. फुलेंनी सहज विचारलं की कसली मिरवणूक आहे. ते बरोबरचे लोक म्हणाले की अहो फार वाईट घटना आहे, त्या मुलीचं आज देवाशी लग्न लागतंय आणि ती आज देवदासी होणार आहे. आता ती देवदासी होणार आहे म्हटल्यानंतर देवदासी प्रथेबद्दल आपल्या सगळ्यांना माहित आहे. फुलेंनी काय करावं? मी असतो तर त्याचा फोटो काढला असता आणि फेसबुकवर टाकला असता की किती वाईट परंपरा समाजात चालल्यात. फुलेंनी बरोबरच्या व्यक्तीला असं म्हटलं, अरे त्या मुलीचं आयुष्य जर इतकं नासवलं जाते तर आपण गप्प बसून कसं चालेल? फुलेंनी त्यांना पोलीस स्टेशनला नेलेलं आहे सोबतच्या व्यक्तींना, आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं की हे लग्न थांबलं पाहिजे. आता पोलीस अधिकारी गेला घाबरून. तो म्हणाला की ह्या माझ्या कक्षेतला विषय नाही. फुले म्हणाले कुणाच्या कक्षेतला आहे? म्हणे पोलीस कमिशनरच्या कक्षेतला आहे. फुले म्हणाले त्याच्याकडे जाऊ आपण. बघा, पुण्यातले फुले मुंबईमध्ये जाऊन लगेच कमिशनरकडे गेले. कमिशनरला फुलेंनी ते देवदासीचं लग्न थांबवायला लावलं. तिथं फुले थांबत नाहीत, तर फुलेंनी दीनबंधूमध्ये देवदासी प्रथेविरुद्ध मोठा लेख लिहिलेला आहे आणि त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारला सविस्तर निवेदन देऊन देवदासीची पद्धती का बंद केली पाहिजे याच्याबद्दलचं निवेदन देऊन मागणी केलेली आहे. हा एवढा प्रसंग म्हणजे महात्मा फुले. की अस्वस्थता कुणाला पण येतं ना, आपण संवेदनशील असतो, कुठल्याही प्रश्नाने आपण अस्वस्थ होतो. साधं सिग्नलवर भीक मागायला पोरगा आलं तरी आपण अस्वस्थ होतो, पण आपल्यातला व्यावहारिक मनुष्य आपल्याला काच वर करायला लावतो आणि विषय बंद करायला लावतो. पण महात्मा फुले अस्वस्थ होऊन थांबत नाही. हा माणूस त्याच्यावर विचारही करतो, चिंतनही करतो, लिहितो सुद्धा आणि कृती सुद्धा करतो. आणि म्हणून महात्मा फुले हे मला सर्वात जवळचे वाटतात. फुलेंचं व्यक्तिगत आयुष्य प्रचंड प्रेरक आहे. बऱ्याचदा जो कार्यकर्ता असतो त्याचा संसार कुठतरी डळमळीत झालेला असतो, पण फुले हा एक कर्तृत्ववान माणूस आहे. फुले ज्या प्रकारे व्यक्तिगत आयुष्यामध्ये यशस्वी आहेत, व्यक्तिगत आयुष्यामध्ये ज्या प्रकारचं त्यांनी कर्तृत्व दाखवलं ते सुद्धा खूप कौतुकास्पद आहे. मी सहज त्यांचा हिशोब मांडला आयुष्याचा. 63 वर्षाचं आयुष्य, 1827चा जन्म, 1890चा मृत्यू, 63 वर्षातले शेवटचे 2 वर्ष पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे, जागेवर पडून आहेत, घरात आहेत. 61 वर्षाच्या आयुष्यामध्ये या माणसाचा सुरुवातीचा बराच काळ शिक्षणात गॅप पडलेला आहे, कारण त्यांना शाळेतून काढलं होतं आणि पुन्हा शाळेत घातलं. खरं फुलेंचं काम 1847-48 पासून सुरू झालं असं समजू. त्या 40 वर्षामध्ये हा माणूस काय काय करतो. हा माणूस प्रचंड लेखन करतो, गावोगावी व्याख्याने देतो, सत्यशोधक समाजाची स्थापना करतो, भाषण करण्याबरोबर प्रत्यक्ष कृती करतो, तिथल्या व्यवस्थेला ललकारतो. आपल्याला फक्त एकच शाळा भिडेवाड्यातली माहिती, पण 18 शाळा फुलेंनी स्थापन केलेल्या आहे. प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केलेला आहे. तृतीय रत्न नाटकामध्ये त्याचा उल्लेख येतो. रात्रशाळा फुले काढतात. आणि हे सारं करता करता व्यक्तिगत आयुष्यामधलं कर्तृत्व इतकं अफाट आहे की उद्योजक फुले हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय. आमच्या भंडारदरा धरणाला दगड पुरवण्यापासून नगर जिल्ह्यातल्या थेट मुंबईच्या विटीच्या इमारतीपर्यंत किंवा कात्रजच्या बोगद्यापासून एरवड्याच्या पुलापर्यंत आणि खडकवासल्याच्या नळ्या काढण्यापर्यंत या सगळ्या ठिकाणी फुलेचं कंपनी काम करते. तिथंच फुले थांबत नाहीत, तर सोन्याच्या मुशी करण्याची जी एक प्रकारची एजन्सी ही फुलेंना दिलेली आहे. आणि ती एजन्सी, चरित्रकार असं लिहितात की त्या काळामध्ये फुलेंना त्या मुशीच्या व्यवसायामधून 50 ते 100 रुपये रोज, त्या काळातले 50 ते 100 रुपये रोज मिळत होते.
सावित्रीबाई रजया शिवायच्या. फुलेंनी एक टेलरचं दुकान टाकलं होतं आणि कपडे तयार करून कपडे शिवून देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी करत होतं. पुस्तक छपाई सुद्धा फुलेंनी केलेली आहे. तेव्हा एक माणूस किती प्रकारचे व्यवसाय करतो आणि हे सारं करताना व्यवसायाला पूर्ण वेळ द्यावा लागतो, मानसिक गुंतवणूक करावी लागते. पण ती मानसिक गुंतवणूक करायला फुलेंकडे वेळ नाही. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की टाटांपेक्षा फुलेंचं जे काही उत्पन्न आहे ते त्या काळातलं जास्त होतं असं सांगितलं जातं. मला कधी कधी असं वाटतं की या माणसाने सामाजिक उद्योग न करता फक्त उद्योग केला असता तर कदाचित आज जसं आपण बिल गेट्स सारखी नावं घेतो तसं जगामध्ये 300 वर्षानंतर सुद्धा फुलेंचं जगातल्या सगळ्या देशांमध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव घेतलं गेलं असतं. फुले केवळ शेतीवर बोलत नाहीत, तर फुलेंनी शेती करून दाखवलेली आहे. मांजऱ्यामध्ये 60 एकर शेती त्या काळात फुलेंची आहे. आणि फुले त्या काळात फुलं फळं वेगवेगळ्या भाज्या ह्या तर करतातच, पण ऊस लावून गुऱ्हाळ सुद्धा फुलेंनी चालून दाखवलेलं आहे. त्या काळातल्या शेतकऱ्यांना असं सांगितलं जायचं की जर तुम्ही धरणाचं पाणी वापरलं तर तुमचं पीक सडून जाईल. तर स्वतः फुलेंनी पहिल्यांदा ज्याला नळ्या टाकून म्हणजे धरणातून जे कालवे काढून आपल्या शेतामध्ये स्वतः शेती करून दाखवलेली आणि ते पाणी वापरून दाखवलेलं आहे. आम्ही पाहिलेले महात्मा फुले नावाचं एक सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये फुलेंचा रविवार कसा असायचा याचं वर्णन आहे की पुण्यातून जाताना बग्गीतून फुले सावित्रीबाईंना घेऊन जायचे. बरोबर गल्लीतली किंवा जवळची लहान मुलं असायची. दिवसभर आज जसं फार्म हाऊसवर लोक जातात तसं फुले स्वतःच्या शेतामध्ये जायचे, काम करायचे, गाणी म्हणायचे. कामगार काम करताना स्वतः मोठ चालवायचे, मोठीचे गाणे फुले म्हणायचे. तेव्हा जे करायचं ते मनापासून करायचं आणि जे करायचं ते एक नंबरचं करायचं, दर्जेदार करायचं. हे फुलेंचं प्रत्येक क्षेत्रातलं वैशिष्ट्य आहे. तेव्हा या माणसाने पैसा कमावला, प्रचंड पैसा कमावला. पण मला हे सांगितलं पाहिजे की हा कमावलेला सगळा पैसा, मला फुले माणूस म्हणून का उंच वाटतात, तर कमावलेला हा सगळा पैसा या माणसानं सामाजिक चळवळींसाठी उधळून दिला. शेवटच्या आजारामध्ये उपचाराला सुद्धा नीटशे पैसे नाहीत अशी स्थिती या यशस्वी उद्योजकाची होती. कुठे गेले पैसे? 1873 ते 1877 जो दुष्काळ भारतामध्ये पडला की ज्याच्यामध्ये 1 कोटी लोक मेले असं सांगितलं जातं, त्या काळामध्ये लहान मुलं उपाशी राहू नयेत, महिला उपाशी राहू नयेत म्हणून 2000 लोकांना 1.5 वर्ष जेवण देण्याचं काम फुले या पुणे शहरामध्ये करत होते. 2000 लोकांना 1.5 वर्ष भाकरी आणि आमटीचं जेवण. त्या काळामध्ये 60,000 रुपये फुलेंनी त्यासाठी खर्च केलेले आहे. आजच्या रुपयातली किंमत मला काढता येणार नाही. स्वतःच्या घराशेजारी एक वसतिगृह फुलेंनी काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी 25 विद्यार्थी सांभाळत आहेत. आणि म्हणून मला या माणसाचं वैशिष्ट्य काय वाटतं की थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली. आपण फक्त वैश्विक विचार करतो, प्रत्येक मूल शाळेत आलं पाहिजे, पण मी माझ्या मोलकरणीच्या मुलाची सुद्धा चौकशी करत नाही. पण हा माणूस एकाच वेळी वैश्विक शिक्षणाची गोष्ट बोलतो, हंटर कमिशनला संपूर्ण देशात सक्तीच्या शिक्षणाची गोष्ट बोलतो, पण ते करताना स्वतःच्या घरामध्ये सुद्धा 25 मुलांना सांभाळतो. सत्य धर्मामध्ये निर्मिकाकडे प्रार्थना करतो, पण इथली माणसं उपाशी राहू नये म्हणून स्वतः 60,000 रुपये खर्च करून याच पुण्यामध्ये गरिबांना जेवण सुद्धा घालतो. आणि म्हणून माणूस म्हणून ही त्यांची जी उंची आहे ती उंची मला विशेष भावते. त्यांच्या माणूसपणाचा विषय म्हणून अजून एक मुद्दा सांगतो की मला या माणसाचं मोठेपण काय वाटतं की फुलेंना एका विशिष्ट रंगात रंगवायची दोन्ही बाजूंना सवय झालेली. पण हा माणसाला वैचारिक मतभेद आणि व्यक्तिगत नातं किंवा व्यक्तिगत संबंध हा फरक करता आला. तो आज अनेकांना करता येत नाही. लोकमान्य टिळकांचे त्यांच्या अनेक बाबतीत नंतरच्या काळामध्ये मतभेद होते, पण बर्वेंच्या खटल्यामध्ये लोकमान्य टिळकांवर ज्यावेळी बर्वेंनी खटला भरला आणि दिलगिरी व्यक्त करून सुद्धा त्यांच्यावर तो खटला चालला, 4 महिने टिळक आणि आगरकरांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा रामभाऊंना फुलेंनी सांगितलेलं आहे की टिळकांना जी मदत लागेल जामिनाची ती तुम्ही उभी करा. आणि ज्यावेळी जामिनाची मदत लागली तेव्हा त्यावेळेच्या हजारो रुपयांमध्ये फुले उनवणेंनी त्या टिळकांना जामीन दिलेला. इतकंच नाही तर जेव्हा टिळक आणि आगरकर तुरुंगातून सुटून आले तेव्हा पुण्यामध्ये नागरी सत्कार फुलेंनी पुढाकार घेऊन टिळक आणि आगरकरांचा केलेला आहे. तेव्हा मतभेदाच्या जागी, पण आज तुम्ही जी घेतली भूमिका ती योग्य आहे आणि त्याच्या पाठीशी मी उभे राहणार. हा विवेक फार कमी लोकांना करता येतो, तुम्हाला सांगतो. दुसरी त्यांची माणूस म्हणून असणारी मोठी गोष्ट सांगतो.
विष्णूशास्त्री चिपळूणकर जे होते त्यांनी फुलेंबद्दल फार वाईट भाषेमध्ये लिहिलं. म्हणजे अक्षरशः फुलेंना धर्मसंस्थापक वगैरे आणि धर्मसंस्थापक असून यांना शुद्ध लेखन सुद्धा लिहिता येत नाही, इतक्या वाईट भाषेमध्ये फुलेंचं मूल्यमापन त्यांनी केलं. पण जेव्हा विष्णूशास्त्री चिपळूणकर आजारी पडले आणि त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी विश्राम घोले त्यांना औषध द्यायला गेले, तेव्हा विष्णूशास्त्रींनी त्यांचं औषध घेणं नाकारलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. अफवा अशी पुण्यात पसरली की विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी विष घेतल्यामुळं त्यांनी आत्महत्या केलेली आहे. ते ब्रिटिश पोलिसांनी सांगितलं पोस्टमार्टम करावं लागेल किंवा डॉक्टरचं सर्टिफिकेट आणून द्या. फुलेंना हे समजल्यानंतर फुले गप्प बसले असते तरी लोकांनी ते स्वीकारलं असतं, कारण विष्णूशास्त्रींनी त्या भाषेत त्यांच्यावर टीका केली होती. फुल्यांनी विश्राम ढोलेंना सांगितलं की आपलं आणि त्यांचं काय जे काही त्यांनी लिहिलं ते विसरून जाऊ, पण मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे हाल होऊ नयेत म्हणून तुम्ही हे पोलिसांना पत्र नेऊन द्या की मी स्वतः यांच्यावर काल उपचार केलेले आहेत. आणि विश्राम घोलेंनी ते मेडिकल सर्टिफिकेट पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आणि मग विष्णूशास्त्रींचा अंत्यविधी या पुण्यामध्ये पार पडलेला आहे. ह्या घटना यासाठी सांगितल्या पाहिजेत, फुलेंच्या मोठेपणासाठी तर सांगितल्या पाहिजेत, परंतु आजच्या महाराष्ट्रामध्ये मी औचित्याचा मुद्दा बोलतोय की दोन रंगामध्ये किंवा एकाच रंगामध्ये कुठलाही विचार कुठलाही महापुरुष रंगवण्याची जी एक पद्धत आलेली आणि त्याच्यातून जे ध्रुवीकरण पटकन केलं जातं, तर हे मुद्दे आज लक्षात घेतले पाहिजेत की व्यक्ती आणि विचार किंबहुना वेगवेगळ्या मुद्द्यावर वेगवेगळ्या भूमिका असू शकतात, पण व्यक्तिद्वेष ही वेगळी गोष्ट आहे, विचारांचा विरोध ही वेगळी गोष्ट आहे. हे महात्मा फुलेंकडून शिकलं पाहिजे आणि म्हणून मी औचित्य हा शब्द माझ्या विषयामध्ये मुद्दाम टाकला की हे फुलेंचं औचित्य आहे आजच्या महाराष्ट्रासाठी. फुले आणखी मला का महत्वाचे वाटतात? फुले मला यासाठी महत्वाचे वाटतात की स्त्रियांच्या बाबत हा माणूस जो संवेदनशील आहे ना, ती संवेदनशीलता मला हलवून टाकते. या माणसाने स्त्रियांच्या बाबतीतला इतका बारकाईनं विचार केलेला आहे, स्त्रियांच्या बद्दल इतक्या उत्कटतेनं लिहिलेलं आहे आणि नुसतं लिहिलं नाही तर व्यक्तिगत आयुष्यात तो माणूस तसा वागलेला आहे. सावित्रीबाईंना मूल होत नव्हतं, आजही माणसं निर्लज्जपणे मूल होत नाही ना या नावाखाली लग्न करतात आणि समाज सुद्धा ते स्वीकारतो. महात्मा फुलेंना जेव्हा लग्नाचा आग्रह झाला की सावित्रीला मूल होत नाही, तुला लग्न करायला काय अडचण आहे, महात्मा फुलेंनी दिलेलं उत्तर असं आहे की सावित्रीत दोष असेल तर मी नक्कीच लग्न करील, पण समजा जर वैद्याकडे गेल्यानंतर माझ्यामध्ये दोष निघाला तर सावित्रीला तुम्ही लग्न करायला परवानगी द्याल का? आणि जशी सवत घरामध्ये आणतात तसा सवता घरामध्ये आणायला परवानगी द्याल का? हा प्रश्न महात्मा फुलेंनी त्यांच्या नातेवाईकांना विचारलेला आहे. सवता हा मराठीला महात्मा फुलेंनी दिलेला शब्द आहे. हे किती उंची लागते या पातळीवर आपल्या बायकोचा विचार करणं की जरी तुला मूल होत नसेल तरी सुद्धा तुझं आणि माझं जे नातं आहे ते नात्यामध्ये मी आणखी एका व्यक्तीला येऊ देणार नाही. किंवा सतीबद्दल फुले असं म्हणतात की या देशामध्ये सती प्रथा या देशामध्ये राहिली, पण फुले असं म्हणतात की बाईचं नवऱ्यावर प्रेम आहे म्हणून बायकांनी चितेमध्ये उडी मारलेली आहे. पण मग उलट फुले असं विचारतात की या देशातल्या एकाही पुरुषाचं आपल्या बायकोवर प्रेम नव्हतं का? या देशात एकही सता का झाला नाही? असा प्रश्न फुले विचारतात. जरट बालविवाहाला फुलेंनी विरोध केलेला आहे. इतकंच काय, पण त्या काळामध्ये फुलेंनी बालविवाहाबरोबर विधवांच्या प्रश्नाला हात घातलेला आणि ते मला त्यांचं खूप जवळचं काम वाटतं, कारण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही ते काम सुरू केलेलं आहे. एकाच वेळी 2-2, 3-3 बायका करणाऱ्यांना फुले असं म्हणायचे की मी त्यांना असा सल्ला देईल की त्यांनी 5 बायका कराव्यात, म्हणजे किमान तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला उचलायला 4 बायका आणि शिंका धरायला 1 बायको तुमच्या पुढे असली पाहिजे, असं फुले त्या लोकांना सुनवायचे. तेव्हा हा माणूस किती लोकांना अंगावर घेतोय, किती प्रकारच्या अपप्रवृत्तींविरुद्ध बोलतोय. विधवांचं केशव आपण आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला हे सांगितलं पाहिजे की विधवांची संख्या या पुण्यामध्ये किती भयंकर होती त्या काळामध्ये. 1871ला जी जनगणना झाली ती जनगणना सांगते की या पुण्यामध्ये फक्त पुणे शहरामध्ये 0 ते 4 वयोगटाच्या 13,000 विधवा होत्या या पुणे शहरामध्ये. 13,000 0 ते 4 वयोगटाच्या. कल्पना तरी करता येते 4 वर्षाच्या पुरीला आपला नवरा कोण हे तरी कळत असेल का? पण पाण्यामध्ये लागलेले लग्न 13,000 जे हे होते बालविधवा. पानसे नावाचे जे सरदार आहेत त्यांच्या एकट्या वाड्यामध्ये 57 विधवा होते. आणि पुढे जाऊन आकडेवारी अशी सांगते, मला वाटतं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनीच त्या आकडेवारी दिलेली आहे की 1880 साली पुण्यामध्ये
गर्भामध्ये मारलेल्या किंवा विधवांचे जे लहान मुलं आहेत म्हणजे जन्माला आलेले मुलं त्यांना मारल्याचं जी संख्या आहे ती 1000 आहे फक्त पुणे शहरामध्ये. म्हणजे त्या विधवा वयाने वाढल्यानंतर त्यांच्यावर बलात्कार व्हायचे, किंबहुना त्यांना अशा प्रकारचं फितवलं जायचं की त्याही शारीरिक भूकेला प्रतिसाद द्यायच्या. याच्यामधून दिवस गेल्यानंतर आत्महत्या करण्याचा पर्याय असायचा आणि मग आत्महत्या करण्याऐवजी ती मुलं मारून टाकून आपली प्रतिष्ठा जपायची, अशी कुटुंबांची पद्धत होती. 1000 मुलं जर फक्त पुण्यामध्ये मारली गेली असतील तर पूर्ण मुंबई प्रांताची संख्या काय असेल? 0 ते 4 वयोगटाची संख्या जर पुण्यामध्ये 13,000 असेल तर मुंबई इलाक्यात किती असेल आणि संपूर्ण भारतात किती असेल? म्हणजे हा प्रश्न किती मोठा आहे. जेव्हा संख्येने आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं. आज असं वाटतं की कुठं काय प्रश्न राहिलेत विधवा वगैरे हे. पण पुण्यातल्या घरावर फुलेंनी जी पाटी लावली की तुम्ही इथे या आणि निर्धास्तपणे बाळंत व्हा, तुमचं मूल ठेवायचं तर ठेवा, नाही तर तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. त्यावेळी याच पुण्यामध्ये फुले हे समाजामध्ये अनैतिकता पसरवत आहेत. अशा पद्धतीचा प्रचार फुलेंविरुद्ध केला गेला की तुम्ही असं करता म्हणजे विधवांनी शारीरिक संबंध कसे ठेवायचे असं त्याला तुम्ही एक प्रकारे परवानगी देता. पण फुलेंना हे दिसत होतं, ते 1000 मेलेले जीव दिसत होते. किंवा फुलेंच्या मित्राकडे एक जी बाई काम करत होती, तिने तिचं मूल मारून टाकून विहिरीमध्ये टाकल्यानंतर ब्रिटिशांनी तिला अटक करून अंदमानला पाठवलं होतं. म्हणजे आपल्या समाजामध्ये त्या स्त्रीला शिक्षा आहे, पण ज्या पुरुषानं बलात्कार केला किंवा तिला संबंध ठेवायला भाग पाडलं त्या पुरुषावर मात्र कुठल्याच प्रकारची कारवाई नाही. आणि हे फुलेंच्या आणि सावित्रीबाईंच्या जेव्हा लक्षात आलेलं आहे तेव्हा त्या दोघांनी हा निर्णय घेतला की आपण हे सुत्तीकरगृह काढायचं. चरित्रकार असं सांगतात की 36 मुलं फुल्यांच्या त्या सुत्तीकागृहामध्ये जन्माला आली. त्याच्यातली त्या बायकांनी वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतल्यामुळे अनेक मुलं त्याच्यातली मृत पावली. आणि जो यशवंत फुलेंनी दत्तक घेतला तो त्याच मातेचा होता. तेव्हा फुलेंचं काम या प्रकारचं आहे. स्त्रियांच्या बद्दल त्यांच्या अंतःकरणातली ही जी कणव आहे ना, ही कणव मला खूप महत्वाची वाटते. फुले मला का महत्वाचे वाटतात? म्हणजे होते असं की फुलेंना घटनांमध्ये रंगवलं जातं, पण फुले ज्याच्यासाठी महत्वाचे आहेत त्याच्याबद्दल मात्र फारशी चर्चा केली जात नाही. आपल्याकडे बरेचदा असं होतं की महापुरुषांच्या आयुष्यातले जे असे थरारक प्रसंग आहेत ते असे एकदम रंगवून सांगितले जातात. मग फुलेंना कसे मारेकरी मारायला आले आणि फुलेंनी कसं त्याला माफ केलं, हे सगळे प्रसंग महत्वाचे आहेत. पण पाया काय फुले विचाराचा? फुले विचाराचा महत्वाचा पाया जो आहे, या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेचं फुलेंनी जे विश्लेषण केलं, इतिहासाची आणि पुराणांची फुलेंनी जी उकल केली आणि त्याच्या प्रकाशात ही सगळी कामं उभी केली, ते फुलेंचं मला सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन वाटतं आणि त्याची चर्चा जास्त झाली पाहिजे. सांस्कृतिक परिवर्तनाच्या विषयी फुले जे बोलले ना, ते तुम्हाला सांगतो ऐतिहासिक आहे आणि अत्यंत महत्वाचं आहे. काय मुद्दा आहे फुलेंचा? फुलेंचा मुद्दा हा आहे की आर्थिक शोषण जे आहे ते आर्थिक शोषण हे दारिद्र्याचं कारण आहेच, पण ते आर्थिक शोषण ज्या धार्मिक शोषणातून आलेलं आहे त्या धार्मिक शोषणाकडे फुले लक्ष वेधतात. हे त्यांचं ऐतिहासिक कॉन्ट्रीब्युशन आहे आणि हेच त्यांचं खऱ्या अर्थानं एक प्रकारचं तत्वचिंतक पद आहे. म्हणजे काय मांडलं फुलेंनी? फुलेंनी हे मांडलं की या देशातल्या काही जाती श्रीमंत आहेत, काही जाती प्रतिष्ठित आहेत, याचं कारण, आणि काही जाती गरीब आहेत आणि काही जातींना समाजामध्ये प्रतिष्ठा नाही, याचं कारण केवळ आर्थिक विषमतेमध्ये नाहीये, तर ती आर्थिक विषमता ज्याच्यातून आली त्या धार्मिक विषमतेमध्ये आहे, त्या वसाहतवादी दृष्टिकोनामध्ये आहे. फुलेंनी वसाहतवादाची वेगळ्या पद्धतीने मांडणी केली आहे. म्हणजे ब्रिटिशांनी जसा वसाहतवाद आणला तशा पद्धतीनं इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने जो वसाहतवाद आणला, त्या वसाहतवादाची मांडणी फुलेंनी जी पर्यायी केली ती मला जास्त महत्वाची वाटते. फुले असं म्हणतात की आर्य हे इथले नाहीतच, आर्य हे बाहेरून आलेले आहेत आणि इथल्या ज्या टोळ्या होत्या त्या टोळ्यांना गुलाम त्यांनी केलं आणि जिंकण्यासाठी किंवा जिंकण्यानंतर त्यांच्यावर अशा पद्धतीनं सांस्कृतिक त्यांनी दडपण टाकली की जेणेकरून ते स्वतःला गुलाम मानायला लागले. मग गुलाम करण्याची पद्धत काय काय असते? फुले असं म्हणतात की धर्मग्रंथ हे गुलाम करण्याचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे. आणि मग धर्मग्रंथांच्या आधारे अशा पद्धतीनं देवदेवता, अवतार कल्पना, पुराण वगैरे हे सगळं अशा पद्धतीने रचलं की जेणेकरून इथल्या ज्या शूद्र आणि अतिशूद्रांना असं
वाटायला लागलं की आपण खरोखर कनिष्ठ आहोत, आपण खरोखर असंच राहिलं पाहिजे, आपण गुलाम आहोत आणि ते जेते आहेत, अशा पद्धतीची मानसिकता इथल्या व्यवस्थेची झाली. दुसरं काम त्यांनी काय केलं की सगळ्या समाजाचा जो वर्षभराचा जो सगळं वेळापत्रक आहे हे सगळं कर्मकांडामध्ये बांधलं, विधींमध्ये बांधलं आणि त्याच्यामधून इथला जो बहुजन समाज आहे यांना अशा पद्धतीनं गुंगी दिली. महाराष्ट्र भाषेत धर्म याफोची गोळी आहे की अशा पद्धतीची गुंगी दिली की ते त्याच्यामध्येच अडकून राहिले आणि त्याच्यामधून ते आर्थिक गुलामीकडे सरकत राहिले. मग त्याच्यातून अस्पृश्यतेची प्रथा असेल, स्त्रियांच्या बद्दलचा मुद्दा असेल. तिसरी वसाहतवादाचं साधन हे होतं की शिक्षण नाकारलं. म्हणजे फुलेंनी फक्त शाळा काढली एवढं म्हणून चालणार नाही आपल्याला. फुलेंना शिक्षणातच का लक्ष घालावं लागलं तर याचं कारण या वसाहतवादी मानसिकतेनं इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं मनुस्मृतीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या धर्मग्रंथाच्या माध्यमातून अशा पद्धतीची संरचना केली की इथल्या शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांना शिक्षणच घेता नाही आलं पाहिजे. आणि चौथा जो भाग असतो ते वसाहतवादी जातींनी अशा पद्धतीने स्वतःची एक संस्कृती निर्माण केली की त्या संस्कृतीमध्ये तुम्हाला प्रवेश नाही. मग आज आपण जे पाहतो उत्तर भारतामध्ये की घोड्यावर नवरदेव बसतात तर त्याचं मुंडकं उडवलं वगैरे, हे जे सगळं आपण पाहतो, किंवा बूट गावातून घालून चालला म्हणून त्याला मारलं, तर हे त्याची मुळे याच्यात आहेत की आम्ही ज्या पद्धतीने जीवनशैली जगतो त्या पद्धतीची जीवनशैली तुम्हाला जगता येणार नाही. आम्ही गावामधून जर ताट मानेन चाललो तर तुम्हाला तसं चालता येणार नाही. आणि मग पेशवाईच्या काळात जे घडलं की स्वतःच्या हातामध्ये त्या झाडाच्या पाला घ्यायचा किंवा चपला डोक्यावर घ्यायच्या किंवा काय त्या ज्या सगळ्या प्रथा घडल्या, तर त्या ज्या क्रूर प्रथा होत्या शूद्र अतिशूद्रांच्या बाबतीत, त्याचं मूळ त्याच्यात आहे की आमची जी संस्कृती त्याच्यामध्ये तुम्ही हात घालायचा नाही. आम्ही ज्या पद्धतीने जगतो त्या पद्धतीने तुम्ही जगायचं नाही. आता हे वाटताना सोपं वाटतं आपल्याला, पण फुलेंनी त्याची उकल जी करून दाखवली. गुलामगिरी नावाचं पुस्तक आहे, ते आपण जरूर फुलेंचं वाचा. त्या पुस्तकाला मी या व्यासपीठावरून कोट सुद्धा करू शकत नाही, इतके भेदक तपशील आहेत. भारतातल्या या सगळ्या अवतार कल्पना ज्या आहेत त्या अवतार कल्पनेची फुले जी चिरफाड करतात ती वाचताना सुद्धा आपल्याला भीती वाटते की काय धाडस आहे या माणसाचं. आणि ज्या अवतार कल्पनेची फुले ज्या प्रकारची चिकित्सा करतात किंवा ब्राह्मणाच्या कसबमध्ये फुले ज्या प्रकारे या ब्राह्मणी व्यवस्थेची चिरफाड करतात, हे सगळं वाचल्यानंतर असं लक्षात येतं की अरे इतिहास किंवा पुराण आपल्याला एका पद्धतीनं सांगितली गेली आहेत आणि फुले त्याची पर्यायी ज्या पद्धतीनं चिकित्सा करून दाखवतात त्याने आपल्या असं लक्षात येतं की हा संपूर्ण एका विवोनीतीचा भाग आहे. म्हणजे एखादा अवतार किंवा एखादी धार्मिक कल्पना किंवा एखादा धार्मिक कर्मकांड याच्या मागे हा संपूर्ण एका विवोनीतीचा भाग आहे. ते असं सुट्ट करून बघता येत नाही. आणि मग फुलेंनी इथले बहुजनांची जी दैवत आहेत, खंडोबा असेल किंवा या प्रकारचे दैवत आहेत, त्या दैवतांच्या मुळाची सुद्धा मांडणी केली आहेत की या बहुजनांची अस्मिता आहेत. म्हणजे फुलेंनी एकच वेळी दोन प्रकारची कामं केली की ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेची चिरफाड तर केलीच, पण बहुजनांना त्याची जाणीव करून देत तुमची दैवत कोणती आहे, तुमचा धर्म कोणता आहे, बळी हा तुमचा मूळ पुरुष कसा आहे याची मांडणी केली आणि बहुजनांच्या ज्या अस्मिता आहे त्या अस्मितांची जाणीव करून दिली. आणि तिसरं जे काम केलं की फुलेंचं असं लक्षात आलं की हे फक्त सांगून चालणार नाही, तर जिथं त्यांना नाकारलं तिथंच त्यांना उभं केलं पाहिजे. आणि मग शिक्षण नाकारलंय तर मग शिक्षण दिलं पाहिजे. आणि म्हणून फुलेंनी शाळा का काढल्या याचं एक ओळीत उत्तर नाही, त्याचं उत्तर इतक्या 10 ओळींमध्ये. आणि म्हणून आपण काय केलंय की असं सुट्ट फक्त घटनांमध्ये महापुरुष पकडतोय आपण, पण त्या घटनांच्या मागे जी त्या महापुरुषांची जी दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करत नाही. आणि म्हणून स्त्रियांनीच का शिकायचं? फुले असं म्हणतात की या देशानं स्त्रियांना 5वा शूद्र बनवलं. म्हणजे 4 शूद्र आहेतच, पण स्त्रीला या देशामध्ये त्यांनी 5वा शूद्र बनवलं. आणि मग स्त्री जर शिकली तर मग ती त्या 5व्या शूद्रातून बाहेर पडेल. आणि म्हणून फुलेंनी शूद्रांची शाळा पुण्यामध्ये काढली, शूद्रांच्या शिक्षणाबद्दल फुले बोलले. आणि मग हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनाचा अर्थ आपल्याला लागतो, शेतकऱ्याच्या आसूडचा आपल्याला अर्थ लागतो. आणि फुले फक्त दलितांबद्दल बोलत नाहीत, इथल्या व्यवस्थेमधल्या संपूर्ण बहुजनांबद्दल फुले बोलत आहेत. हे फुलेंचं वेगळेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे. शूद्र, अतिशूद्र, शेतकरी आणि स्त्रिया या सगळ्या समूहाबद्दल फुले बोलत आहेत. आणि मग फुलेंचं घटनांचा आता आपल्याला अर्थ लागतो की जेव्हा राजपुत्र ड्यूक जेव्हा या पुण्यामध्ये आला होता आणि त्याचा सत्कार जेव्हा या पुण्यामध्ये ठेवला, तर फुलेंना त्याचं निमंत्रण होतं, कारण फुले या शहरातले प्रतिष्ठित होते, माजी नगरसेवक होते, कमिशनर होते फुले पुण्याचे. पण फुले फाटके कपडे घालून गेले आहेत, शेतकऱ्याचे कपडे घालून गेले आहेत, मुंडा डोक्यावर घालून गेले आहेत. त्यांना वॉचमन पहारेकरी आत सोडत नाहीये.
ती बाचाबाची ऐकल्यावर फुले प्रवेशपत्र दाखवतात तरी सोडत नाहीये. शेवटी ते ज्यांनी आयोजित केली ते बाहेर आल्यानंतर फुलेंना आतमध्ये घेऊन राजपुत्राच्या शेजारी बसवतात आणि मग फुले त्या भाषणामध्ये म्हणतात की महोदय, हे जे समोर बसलेले जे लोक आहेत यांच्या अंगावरचे रेशमी कपडे आणि अंगावरचे दागिने म्हणजे माझा देश नाहीये, तर माझ्या अंगावरचे फाटके कपडे म्हणजे माझा देश आहे. आणि म्हणून तुमच्या आईला गेल्यानंतर तुम्ही हे सांगा की भारत हा देश अत्यंत गरीब आहे, या देशातल्या शूद्रांना शिक्षण नाकारलेलं आहे, आणि तुमच्या आईला सांगा की या देशासाठी तुला जर काही खरंच काही करायचं असेल तर या देशातल्या शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना फक्त शिक्षणाची गरज आहे, आणि ते शिक्षण मागण्यासाठी, इथलं वास्तव दाखवण्यासाठी मी अशा पोशाखामध्ये तुमच्याकडे आलोय. घटना छोटी आहे, पण त्या घटनेमागचं फुले या प्रकारचं वास्तव समोर दाखवत आहेत, हे मला फुलेंचं जास्त मोठेपण वाटतं. फुलेंचं आणखी कॉन्ट्रीब्युशन काय, तर शिक्षणाच्या बद्दलचं मी आपल्याला सांगितलं की शिक्षणाच्या संदर्भात फुलेंनी या प्रकारची मांडणी केली. तशी मांडणी फुलेंनी शेतीच्या बद्दल केली. म्हणजे मला फुलेंचं सगळ्यात मोठं जवळ का वाटतात फुले, तर वंचित हा फुलेंच्या अंतःकरणाच्या जवळचा भाग आहे. म्हणजे शेतकरी असेल, मी फुलेंच्या काही काव्यरचना आपल्याला वाचून दाखवतो की हा माणूस किती दया किंवा किती कणव या माणसाच्या मनात श्रमिकांबद्दल आहे. वास्तुशांतीला पुरोहित येतो आणि दक्षिणाने जेवण घेऊन जातो. हे लिहिण्यापूर्वी फुलेंनी ते घर कसं बांधलं जातं आणि कष्टकरी बलुतेदार कसे कष्ट करतात त्याचं वर्णन किती छान केले बघा. पाया उन्हामध्ये बिगारी खांदिती, टोपली वाहती मलम्याची, गगनी पहाडी गवंडी चढती, विटा त्या मांडिती गाऱ्यांमध्ये, माकडा परी सुतार बेंगती, लाकडे जोडिती काळाशीने, पोटासाठी सर्व यातना भोगिती, नाही पोटी भीती काम कर्या, घामाचे पाझर थेंब टपकती, सर्वदा झटती दया फुटे, अशा जेवणास वास्तू नाव देती, खुशामती येती अखेरीस, भोया भाविकाला ठक फसविती, अधोगती जाती ज्योती म्हणे. आणि शेतकऱ्याचं वर्णन करताना फुले असं लिहितात की उघडा तो बंब लंगोट्या बहादर, चिंध्या डोईवर घोंगडिया, जोंधळ्याच्या कन्या ताकपोट भरी, सुखा नाही थोरी नांगऱ्याच्या, अनवानी पाय मुठ नांगरास, हाकी बैलास गीत गात. आणि शेतकऱ्याच्या बायकोबद्दल फुले लिहितात की गोवऱ्याचे जाळे घेई डोक्यावर, ताने पाठीवर घेऊन या, गोवऱ्या विकीत फिरे गल्लो गल्ली, शूद्राची माऊली पोटासाठी. किती पोटात तुटतंय बघा ना फुलेंच्या. म्हणजे त्या वर चढलेल्या गवंड्याच्या बद्दलची त्यांची जी कणव आहे, उन्हामध्ये काम करणाऱ्या त्या बलुतेदाराच्या बद्दलची कणव आहे, शेतकऱ्याबद्दलची, शेतकऱ्याच्या बायकोबद्दलची, अंतःकरण तुटतंय फुलेंचं. म्हणजे विषय निघाला म्हणून फुले शेतकऱ्याचं वर्णन कसं करतात बघा की शेतकऱ्याचा पिढीजात दरबारी पोशाख म्हणजे जाडा भरडा खादीचा दुहेरी माणसोना, पागोट्या आणि दोरीने अडकवलेला गावठी जोडा, ज्याची न्याहारी व दुपारचे संध्याकाळचे जेवण जोंधळे नाचण्याची किंवा कोंड्या मांड्याची भाकरी वा गाजरे रताळ्याचे कालवण आमटी किंवा बोमलाचे खळगुट, तेही नसल्यास चटणीचा गोळा, शिवाय भाकरीवर काही मिळायचे नाही, तीही वेळेवर मिळत नाही. राहते घरी बैलांच्या गोट्या शेजारी असून उषा पायथ्याशी वासरे करडे बांधलेले असताना घरात चौकडे मुतारीची उबड घाण चालली आहे. बघा आपण त्या काळच्या खेड्यातलं वर्णन आहे. गावच्या म्हशी पाण्यात बसून बसून खराब झालेल्या डोहाच्या खालच्या बाजूस उभारलेल्या ढवऱ्यातले पाणी पितात आणि तेच गावातलं खिंडार. काय निरीक्षण आहे बघा. म्हणजे लेखक म्हणून फुलेंचं जे ऑब्झर्वेशन आहे मला सांगा की एकच पाणवठा, त्याच्यामध्ये म्हशी पाणी पित आहेत, मग तिथलं पाणी खाली जाणार, मग तिथे शेतकऱ्यांनी स्वतः पाणी प्यायचं, किंवा ते घरामधली तो जो मुताचा उबट वास, हे सगळं आपण खेडेगावात पाहिलेलं आहे एकेकादी. आणि ते 200 वर्षापूर्वी कसं असेल, तर ही जी कणव आहे फुलेंच्या अंतःकरणातली या सगळ्या गोरगरिबांबद्दलची, ती कणव प्रचंड आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे मी उत्तरार्धाकडे जाण्यापूर्वी फुलेंच्या आयुष्यातले एक फक्त प्रसंग सांगतो. म्हणजे छोट्या प्रसंगातून माणूस समजतो. फुलेंच्या जी कामं चालायची, तर त्या कामावरच्या एका ठेकेदाराला फुलेंनी एकदा जेवायला बोलवलं, ये म्हणे दुपारी जेवायला. तो आला घरी येतल्या फुलेवाड्यामध्ये. तो आल्यानंतर त्याने काय केलं, त्या धरणावर काम करणाऱ्या एका पोराला घेऊन आला, लहान पोराला. त्या काळात चोऱ्या वगैरे व्हायच्या, म्हणे बाहेर बैस इथं, ही माझी डोक्यावरची पगडी घोंगडी चप्पल सांभाळायची पदवी होती, आणि थोड्या वेळाने जाऊ आपण. आतमध्ये आला, जेवायला बसला, आणि जेवण निम्म झाल्यानंतर गप्पा मारता मारता त्याला एकदम काहीतरी आठवलं की त्या कपड्यात काहीतरी त्यांनी ठेवलेलं आहे. त्यांनी जोराने हाक मारली, पोरा ते आहे का रे तिथं? फुले म्हणे, कुणाला हाक मारतोय तू? काय नाही म्हणे, ते कामावरचं पोरगं आणलंय उपाशी,
जेवलंय का म्हणे ते. फुले ताटावरून उठलेले आहेत, बाहेर गेलेले, त्या लेकराला आतमध्ये आणलेलं आहे. त्या काळात काय कोणी फुलेंची कोणी व्हिडिओ करणार नव्हतं किंवा पोस्ट टाकणार नव्हतं. कणावे बघा अंतःकरणातली. म्हणजे सहज स्वभाव किती त्या माणसाचा. त्याने आणलं, त्या पोराला जीव घातलं आणि त्या पोराला शांतपणे बाहेर पाठवून दिल्यानंतर याला घराच्या मुख्य खोलीमध्ये घेतलं आणि त्याला म्हणे, परत या घरात तुला पाय टाकू देणार नाही मी. परत जर तू असं वागला गोरगरिबांच्या लेकराशी तर मग माझ्याशी गाठ आहे. मला हे अजिबात आवडलेलं नाही. तर मला सांगा, एवढा एक प्रसंग म्हणजे तुम्ही लाखो मुलांबद्दल बोलणं वेगळं आणि एका पोराच्या बाबतीत तुम्ही काय वागताना हे खरं लक्ष नाही. फुले एकदा आळंदीला चालले होते आणि एक वारकरी उन्हामध्ये पडला खाली. विश्रांतवाडीच्या पुढच्या बाजूला कुठेतरी घडला असेल तो प्रसंग. फुलेंनी पटकन त्याला पाणी वगैरे पाजलं. तो माणूस लगेच आपला भावनिक झाला, तुम्ही मला विठ्ठल भेटला, हे भेटला. फुले म्हणाले, बाबा तू म्हातारा आहे म्हणून मी तुला मदत नाही केली. मी पण कधीतरी म्हातारा होणार आहे ना, यासाठी मी तुला मदत केली. मला सांगा, आज वृद्धाश्रमामध्ये आईबाप टाकणारे हे जे आज सगळं जी जनरेशन आलेली आहे, औचित्य मी जे विषयामध्ये टाकले ते यासाठी टाकले की फुले कुठं कुठं उपयोगी आहेत मला सांगा. मी कधीतरी म्हातारा होणार आहे म्हणून आज मी तुला मदत करतो. हे बोलणारे महात्मा फुले हे आज आमच्या या सगळ्या शहरालेल्या संस्कृतीतल्या माणसांना कळणार आहेत का? आणि म्हणून हा माणूस एकाच वेळी व्यवस्थेबद्दल पण बोलतो आणि व्यक्तिगत जीवनातल्या स्तरावर त्याच्यातला जो माणूस आहे किंवा जी सहृदय करून आहे ना, म्हणून त्याला महात्मा पदवी दिलेली आहे. आणि महात्मा गांधी सुद्धा म्हटले की फुले हे खरे महात्मा आहेत. तर हे महात्मेपणे हे माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यातून कळत असतं. हे अशा तुम्ही काय लिहिता आणि काय बोलता याच्यातून ते कळत नसतं. हे सगळं फुलेंचं मांडणी केल्यानंतर मला आजच्या संदर्भामधले महात्मा फुले का महत्वाचे वाटतात किंवा त्यांचं आजचं औचित्य काय, म्हणजे जो विषय मी बोलायला घेतलेला आहे, तर ते औचित्य नेमकं फुलेंचं आजच्या काळामधलं काय हे आपल्या पुढे मला मांडावं असं वाटतं. फुलेंचा जन्म होऊन 200 वर्ष होतील पुढच्या वर्षी. मी जेव्हा विचार करत होतो की फुलेंनी ज्या ज्या प्रश्नांवर काम केलं त्या प्रश्नांचं आज काय झालं, किंवा आज जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचं नाव घेऊन आपण त्यांचा जय जयकार करताना आज ते प्रश्न सुटलेले आहेत का. आणि मला असं वाटतं की त्याची चर्चा आज जास्त केली पाहिजे. मी एक परवा नांदेडला बोलताना असं म्हटलं की फुलेंना फुले वाहून आपली जबाबदारी संपत नाही. पण आपल्याकडे इतकं सोपं झालंय ना की एकदा दैवतीकरण करून टाकलं ना की आपली जबाबदारी संपली. अहो ते मोठा माणूस महात्मा, आपण कुठं ते कुठं, संपलं, विषय संपला, जबाबदारी संपली आपल्यावरची. आणि म्हणून महापुरुषांचं दैवतीकरण म्हणून करायचं नसतं. महापुरुषांना एकदा तुम्ही देव बनवलं का तुमची जबाबदारी संपली ना, काहीच करायची गरज नाही मग. पण महात्मा फुलेंच्या प्रकाशामध्ये आजच्या प्रश्नांचं काय झालं हा मला प्रश्न पडतो. मी 4-5 मुद्दे घेतो आणि थांबतो. पहिला मुद्दा शिक्षणाचा घेऊ आपण. महात्मा फुलेंनी हंटर कमिशनला जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये फुले असं म्हणतात की मुंबई इलाक्यामध्ये आजही 10 लाख पोरं शाळेमध्ये जात नाहीत. 10 लाख मुलं शाळेबाहेर जात नाही. आता ही परिस्थिती मुंबई इलाक्याची, म्हणजे आपला प्रदेश हा मुंबई, तेव्हाचा गुजरात वगैरे सगळे एकत्र असेल. मला सांगा 1882 महात्मा फुले सक्तीच्या शिक्षणाची मागणी करतात आणि असं सांगतात की 10 लाख मुलं आज शाळेबाहेर आहेत. तुम्हाला पुढे काम करायला किती वर्ष मिळालीत? पेशव्यांनी काही केलं नाही मान्य ना, कारण त्यांचा तो अजेंडाच नव्हता गरिबांना शिकवण्याचा. पण पेशवाईनंतर इंग्रजांचं राज्य आलं. इंग्रजांच्या राज्याने सुद्धा गोरगरिबांना शिक्षण दिलं नाही, ही फुलेंची तक्रार आहे. फुले इंग्रजांच्या बाजूचे होणारे जे म्हणणारे त्यांनी वाचलेच नाहीत फुले, असं मी म्हणेल. फुलेंनी इंग्रजांवर ज्या भेदकपणे टीका केलेली आहे ती एकदा टीका बारकाईनं वाचा. म्हणजे फुले कुणाचेच नव्हते हे लक्षात घ्या. ते फक्त सत्याचे होते, बाकी कुणाचेच नव्हते. फुले असं म्हणतात की मुंबई इलाक्यामध्ये आजही 10 लाख मुलं शाळेबाहेर आहेत. 1848ला जेव्हा सावित्रीबाईंनी शाळा काढली तेव्हा या देशाचा साक्षरतेचा जो दर होता तो 2.5% होता. म्हणजे 1848ला भारतामध्ये शिकलेल्या माणसांची संख्या संपूर्ण भारतातली 2.5% होती. आता 2.5% पासून 10 लाख मुलांचा हिशोब काय मांडायचा
2009ला शिक्षणाचा कायदा, सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आपण केला. तो सुद्धा स्वातंत्र्यानंतर किती वर्षांनी? 62 वर्षांनी केला. 62 वर्षानंतर सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला आणि तो कायदा येऊन सुद्धा आता 17 वर्ष झाले आणि महात्मा फुलेंची 200वी जयंती पण आली. आले का सगळी मुलं शाळेमध्ये? आज मी आपल्याला गंभीरपणे सांगतो की भारत सरकारने, माझी आकडेवारी सोडा, आमच्यावर तर म्हणजे आमच्या आकडेवारी खोटीच वाटणार, पण भारत सरकारने जे बजेट मांडलं 1 फेब्रुवारीला, त्या बजेटच्या आदल्या दिवशी जी आर्थिक पाहणी सरकार प्रसिद्ध करतं, केंद्र सरकार, त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की आजही देशामध्ये 14 ते 18 वयोगटातील किती मुलं शाळेबाहेर आहेत? 2 कोटी. सरकारची आकडेवारी जरा वाढून घ्यायची असते, आपण 3 कोटी पकडू. 3 कोटी मुलं आज शाळेबाहेर आहेत, 14 ते 18 वयोगटातली. 14 ते 18 म्हणजे 8वी ते 12वी वयोगट. कुठे महात्मा फुलेंचा संदेश? जे भारत सरकार आज महात्मा फुलेंची द्विजन्म शताब्दी साजरा करते, तेच भारत सरकार संसदेमध्ये असं सांगते की या देशामध्ये 2 कोटी मुलं आज शाळेबाहेर आहेत. 18 वर्षाच्या पुढचं विचारूच नका, त्यातले किती पोरं शिकत नाही ते वेगळंच, कारण ती आकडेवारी पण आपल्याकडे आहे ना. आज भारतामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या, महाराष्ट्राचं आपण जर पाहिलं तर ती काहीतरी आता 30 ते 35% आसपास गेली असेल, कारण 2020ला जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण आलं तेव्हा ती 26.3 होती. मग 26.3 याचा अर्थ असा की 74 मुलं शाळेबाहेर आहेत. म्हणजे पहिलीच जर 100 पोरं घातले तर ग्रॅज्युएशनला 74 पोरं आउट. कुणाला फसवतोय आपण? एकीकडे सार्वत्रिक शिक्षणाची गोष्ट आपण बोलायची, एकीकडे सर्वांसाठी शिक्षणाची गोष्ट आपण बोलायची, आणि दुसरीकडे मात्र आज आपण शिक्षणामध्ये अशा प्रकारे जर शालाबाह्य मुलांची संख्या जर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढवत असू तर ती कुणाची मुलं आहेत? त्या 3 कोटीमध्ये कुलकर्णी आडनावचा एकही मुलगा नसेल. ती सगळी मुलं दलितांची असतील, आदिवासींची असतील, भटके विमुक्तांची असतील, मुस्लिमांची असतील आणि मुली असतील. मग कल्याणकारी शासनाची चर्चा करताना जर आम्ही पुन्हा ज्या मागच्या व्यवस्थेने इथल्या समाजाला शिक्षण दिलं नाही असं आम्ही म्हणणार असू, आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एक मत किंवा संविधानाने सर्वांना समान अधिकार देऊन सुद्धा आम्ही जर त्यांनाच पुन्हा शिक्षणाच्या बाहेर ठेवणार असू, तर आम्ही किती अंतर कापलं. महात्मा फुलेंनी आज परत हातात आसूड घेतला असता, इतकंच फक्त सांगतो. गळतीबद्दल महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये सविस्तर विवेचन केलंय की गळतीची कारणं काय. महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये मुलांना पगार दिला जायचा, कारण ते असं म्हणायचे की माझ्या शाळेमध्ये येणारी गोरगरिबाची लेकरं आहेत, ही उपाशीपोटी शाळेमध्ये येतात, आणि जसं शिक्षकांना पगार आहे तसं महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये मुलांना सुद्धा पगार दिला जायचा, जेवण दिलं जायचं महात्मा फुलेंना मुलांच्या शाळेमध्ये. ह्या मिड डे सारख्या ज्या कल्पना आहेत आज कदाचित त्या कल्पना त्याच्यातूनच पुढे आलेल्या आहेत. पण प्रश्न असा आहे की आज सुद्धा जर इतकी मुलं शाळेबाहेर असतील तर मग आपण काय साधलं? दुसरा मुद्दा गरिबांचं शिक्षण आणि श्रीमंतांचं शिक्षण. म्हणजे मी एक कविता लिहिली होती फुलेंवर, त्यात लिहिलं होतं की काल जात आडवत होती, आज थैली तुडवत आहे. म्हणजे काल आम्हाला जात आडवत होती, आज बहुजनांचे शिक्षण सम्राट आहेत. मी नावं घेत नाही संस्थांची. आज या सगळ्या शिक्षण संस्थांचे संचालक कोण आहेत? हेच फुले शाहू आंबेडकरचं जपमा हातात घेऊन बसले आहेत ना सगळे संस्थाचालक. किती गरिबांची मुलं तुम्ही शिकवली, किती मुलांना तुम्ही डॉक्टर केलं, इंजिनियर केलं. आणि आज मला सांगा की कुठल्याही खाजगी तंत्र शिक्षणाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर आज ती गोरगरिबांची हिंमत आहे का आज जाण्याची? ते सोडा, साधा मॉन्टेसरी मधला प्रवेश आज मुश्किल आहे. तुम्हाला जर इंग्लिश मिडियमच्या मॉन्टेसरीला पोरं घालायचं तरी आज गरीबाला ते शक्य नाही. कुठे येऊन थांबलो आपण? आणि म्हणून एका विशिष्ट वर्गाने आपली पोरं IIT मध्ये शिकवायची आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी ITI मध्ये शिकवायची. हे IIT विरुद्ध ITI हे आजच्या भारतीय शिक्षणाचं चेहरा आहे, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीय शिक्षणाचं हे जे बाजारीकरण झालेलं आहे, गरिबांचं शिक्षण आणि श्रीमंत शिक्षण हे जे 2 भाग पडलेले आहेत, हा एक चातुर्वर्ण, नवा चातुर्वर्ण तयार झालेला आहे.
आज इंटरनॅशनल स्कूल, खाजगी शाळा, सरकारी शाळा आणि नगरपालिका, महापालिका, आश्रमशाळा हे जसे नवे चातुर्वर्ण आहेत शिक्षणातले. आम्ही फक्त इतकंच केलं की फुल्यांना आम्ही फक्त खोटं समाधान दिलं की आम्ही आता सर्वांना प्रवेश दिला. आम्ही बाबासाहेबांना फक्त इतकंच समाधान दिलं की तुमचं संविधान आम्ही आचरणात आणलं. पण कुठेच गरिबांची पोरे आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये. आज परदेशामध्ये कुणाची मुलं जात आहेत? आमच्या मराठवाडा विदर्भातल्या लेकरांची काय परिस्थिती आहे? मी 2007 साली गडचिरोलीपासून अनेक जिल्ह्यामध्ये फिरलो होतो. 52 गावं मला अशी सापडली होती की चौथीच्या पुढे एकही माणूस शिकलेला नव्हता स्वातंत्र्याच्या 50 वर्षानंतर. मेळघाटमध्ये बैलगाडीतून एका पोराची मिरवणूक काढली होती 10वी पास झाल्यानंतर. मार्क होते 36%. तुम्ही जसे हसले तसं मी पण हसलो होतो. तर ते असं म्हणाले की आम्ही बैलगाडीतून मिरवणूक काढली कारण स्वातंत्र्यानंतर आमच्या गावातला हा 10वी झालेला पहिला पोरगा आहे. 10वी पास व्हायला पहिला पोरगा व्हायला जर 2007 साल उजाडत असेल तर फुलेंना आम्ही फसवलं असंच म्हटलं पाहिजे. आणि म्हणून औचित्य हे आहे की शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेलेली मुलं आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणणार आहोत का? या शिक्षणामध्ये आम्ही गुणवत्ता आणणार आहोत का? दर्जा आणणार आहोत का? गुणवत्तापूर्ण शिक्षण आम्ही देणार आहोत का? आणि गरिबाच्या खिशाला परवडेल, त्याच्या आवाक्यातील अशी शिक्षणाची रचना आम्ही करणार आहोत का? म्हणजे महात्मा फुलेंना फुलं वाहणे किंवा त्यांची द्विजन्मशताब्दी साजरी करणे. अन्यथा ते जर आम्ही करणार नसू तर हे सर्वात मोठं आपलं ढोंग आहे असं मी म्हणेल. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मुद्द्याबद्दल महात्मा फुले त्या काळात असं बोलले की शाळांची तपासणी झाली पाहिजे, ती नियमित तपासणी झाली पाहिजे. उपक्रम काय काय असले पाहिजेत, शेती शिक्षण असलं पाहिजे, उद्योगाचं शिक्षण असलं पाहिजे. फुलेंना शिक्षणाबद्दल काय काय अपेक्षा आहेत त्या पण सुंदर आहेत. फुले त्या अपेक्षेमध्ये असं म्हणतात की शिक्षण ही खाजगी देणगी न राहता, बघा शब्द फुलेंचा सुंदर शब्द सुंदर आहेत. शिक्षण ही खाजगी देणगी न राहता देशभक्तीचा परतावा करणारी भावना बनली पाहिजे. काय सुंदर, किती काव्यात्मय बघा की खाजगी देणगी नाहीये. म्हणजे समजा बाबा मला चांगलं बोलता येतं, ही मला एक निसर्गाने दिलेली देणगी आहे, मला कविता करता येतात, ही थोडीशी मला देणगी आहे. तर फुले म्हणतात तो उपकार नाही काही. फुले असं म्हणतात की शिक्षण ही खाजगी देणगी न राहता ती प्रत्येकाला प्राप्त होऊ शकते. हे फुलेंना म्हणायचंय माझ्या देशभक्तीचा परतावा करण्याची भावना झाली पाहिजे. म्हणजे तुला जर देशावर प्रेम करायचं ना तर चांगलं शिक्षण घे आणि त्या शिक्षणातून गरिबांची सेवा कर. किती लांबचा विचार आहे बघा. पुढे फुले असं म्हणतात की शिक्षण व्यवस्थेनं या देशातल्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवायला मदत केली पाहिजे. आता हे तर आज सर्वात भाबडं विधान म्हणून गणलं जाईल. आणि पुढे फुले असं म्हणतात की शिक्षणानं समाजातल्या तळातल्या गोरगरिबांबद्दलची कणव निर्माण केली पाहिजे. बस एवढ्या एका वाक्यासाठी सलाम आहे फुलेंना. शिक्षणानं समाजातल्या गोरगरीब माणसांबद्दल कणव निर्माण केली पाहिजे. आज काय परिस्थिती आहे? न शिकलेला माणूस कदाचित गरिबांच्या मदतीला जायची शक्यता आहे, पण जितका माणूस शिकेल तितका तो बनेल होत चाललेला आहे. हे आजच्या शिक्षणाचं वास्तव आहे. त्या सूर्य पाहिलेल्या माणूस या नाटकामध्ये एक सीन आहे की दोन बुद्धिवादी वाद घालत असतात आणि त्यांचा एक मठ्ठ मित्र मध्ये बसलेला असतो. तो सारखा म्हणतो मला भूक लागली भूक लागली. हा म्हणतो माझी विचारसरणी श्रेष्ठ की तुझी विचारसरणी श्रेष्ठ. आणि तेवढ्यात एक माणूस येऊन तहानेने व्याकुळ झालेला खाली पडतो. हा विद्वान त्याला म्हणतो तुझी विचारसरणी सांगत नाही का त्याला पाणी पाच. हा म्हणतो तुझ्या विचारसरणीत मानवता सांगितली नाही का. आणि दरम्यान ह्या त्यांचा जो वेडा मित्र आहे तो पटकन जाऊन त्याला पाणी पण पाजून येतो. अतिशय प्रतिकात्मक मला ते आवडतं उदाहरण की जेवढी माणसं बुद्धिवादी झाली तेवढी ती कृतीशून्य झाली. त्यांना गरिबांबद्दलची कणव नाही. इतकंच कशाला शेतावर राबणाऱ्या भावाबद्दल सुद्धा प्रेम नाही. आज शिकलेली माणसं ही कुटुंबापासून तुटलेली आहेत, समाजापासून तुटलेली आहे, गावापासून तुटलेली आहे, वस्त्यांपासून तुटलेली आहेत. आणि म्हणून फुलेंची ही जो आशावाद आहे हा आशावाद आम्ही खोटा ठरवलाय असं मला कधी कधी वाटतं. औचित्याचा मुद्दा घेताना मी मुद्द्यावर आहे की औचित्याचा मुद्दा घेताना मला असं वाटतं की शिक्षणाच्या मध्ये ही कणव आज आपण गरिबांबद्दलची कशी निर्माण करायची हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या बद्दल शेवटी परत मी त्या मुद्द्यावर येऊन थांबणार आहे. शेवटच्या मुद्द्यामध्ये शेतीकडे आपण येऊ. काय शेतीचं वास्तव आज? 4 लाख आत्महत्या आहेत.
1995 पासून भारतामधल्या आत्महत्या जर मोजल्या तर ते 4 लाख आत्महत्या सरकारी आकडेवारीच्या आत्महत्या आहेत. म्हणजे ज्या अपात्र आत्महत्या ठरवल्या त्या तर वेगळ्याच आहेत. आज इतक्या आत्महत्या होताना सुद्धा समाज म्हणून आपली काय संवेदना आहे? बाहेर उन्हात बसलेलं पोरगं उपाशी आहे म्हणून जेवणाच्या ताटावरून उठणारे फुले पाहिल्यानंतर आज फुल्यांनी या व्यवस्थेविरुद्ध आसूड हातात घेतला असतं. 4 लाख माणसं मरतायत आणि ती कशी मरतायत? अत्यंत छोट्या छोट्या कारणावरून मरतायत. मिल्की नावाचं गाव आहे नांदेड जिल्ह्यातलं. त्या मिल्की गावामध्ये बापाने एक पोरगं लातूरला शिकायला ठेवलेलं आहे आणि ते पोरगं होळीच्या वेळी गावाकडे आलेलं आहे. मागच्या वर्षीची घटना, डिसेंबर महिन्यातली, मला वाटतं 13 का 14 डिसेंबरची. ते पोरगं गावाकडे आलं आणि गावाकडे आल्यानंतर वडिलांना म्हटलं की मी काय परत जाणार नाही, कारण मला मोबाईल नाही, आमचा अभ्यास सगळा मोबाईलवर देतात, मला घालायला 2 ड्रेस नाही आणि अंगावर घ्यायला पांघरून नाही, तर किमान मला तुम्ही 5,000 रुपये द्या तर मी जातो लातूरला खोलीवर, नाही तर मी नाही जाणार, मला लय पोरं हसतात. तो बाप त्याला म्हटलं की तुरी निघाल्या, ह्या तुरी विकल्या की तुला मी घेऊन देतो, जा तू शाळेला, तुला पैसे पाठवून देतो मी. आता रोज तेच पोरगं सकाळी म्हणायचं, 11वीतलं पोरगं, आणि ते बाप आपल्या कामाच्या गडबडीत विसरून जायचे. त्याला वाटलं काय राहिलं, पोरगं राहिलं. एक दिवस संध्याकाळी पोरगं सापडे ना, सगळ्या गावामध्ये पोरगं शोधलं, कुठंच पोरगं सापडलं नाही. बाप रात्री 7:30-8च्या दरम्यान बॅटरी घेऊन शेतामध्ये गेला तर झाडाला पोरांनी टांगून घेतलेलं, आत्महत्या केलेली. त्या बापाला इतकं अपराधी वाटलं, इतकं गिल्टी वाटलं, कसं मी बायकोला तोंड दाखवू, गावामध्ये तोंड दाखवू. तो झाडावर चढला, त्याने ते प्रेत उतरवलं, ते पोरगं खाली तिथं ठेवलं आणि स्वतः त्याच झाडाला, त्याच दोराला त्यांनी फास घेतला. मी फेसबुकवर फोटो टाकला, फेसबुकने तो काढून टाकला की हा फोटो हे करेल, लोकांना उद्दीपित करेल म्हणून. पण तो फोटो माझ्या नजरे पडून जात नाही. खाली त्या पोराचं प्रेत आहे आणि लटकलेला बाप आहे. हा महात्मा फुलेंचा महाराष्ट्र आहे 200 वर्षानंतरचा. साधा आपल्या पोराला, म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये 4-4, 5-5 हजार रुपये आठवड्याला बाप पोराला खर्च करायला देतो पॉकेट मनी म्हणून, अशा महाराष्ट्रामध्ये केवळ 4 ते 5 हजार रुपये नाहीत म्हणून जर एक लेकरू आत्महत्या करत असेल, कितीतरी घटना मी तुम्हाला सांगेल अशा. तो आपला मुख्य विषय नाही म्हणून मी सांगत नाही. एसटीचा पास काढायला पैसे नाहीत म्हणून एका लातूरच्या एका मुलीने आत्महत्या केली. माझ्या वडिलांवर लग्नाचा ताण पडू नये म्हणून मुलींनी आत्महत्या केल्यात. शेतीला भाव नाही म्हणून शेतकरी मुलांचे लग्न होत नाहीत म्हणून मागच्या 4-5 दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यातल्या, बुलढाणा जिल्ह्यातल्या 2 तरुणांनी आत्महत्या केल्या. एका 10वीतल्या मुलीने आत्महत्या केली आहे अकोला जिल्ह्यामधल्या. दीपाली कोल्हे तिचं नाव, साल होतं 2004. ती विद्यार्थिनीची आत्महत्या. आणि तिने आत्महत्या का केली तर वरच्या 2 मुलींची लग्न करायची बापाची हिंमत नाही, तर मी तरी कशाला बापावर लोट टाकू म्हणून तिने आत्महत्या केली, दीपाली कोल्हे नावाची मुलगी. आणि काय चर्चा करतोय आम्ही माध्यमातून? आमच्या चर्चेचे विषय काय? फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेटले की नाही, हे आमचा चिंतनाचा, शोधाचा विषय असतो. ही माणसं मरणारी हे शोधण्याची आमची जबाबदारी नाही. विधान परिषदेचं तिकीट नेमकं कोणाला मिळणार हे आमच्या चिंतनाचे विषय असतात. अत्यंत वेदना होतात. आणि मला प्रश्न असा पडतो की आम्ही काय करून राहिलोय? महात्मा फुलेंचं मी तुम्हाला कृतिशील तर सांगितलं, कृती केले होते माणसांनी प्रत्येक मुद्द्यावर. आपण काय करतोय? माझ्यासह सगळे, मी पण तितकाच कोडगाय. त्या दीपाली कोल्हेला मी एक अनावृत्त पत्र लिहिलं होतं, त्यातलं शेवटचं वाक्य असं होतं की अनेक मरण पचवून जगायला निर्डावलेले कोडगे झालेलो आम्ही पुढच्या मरणाची वाट पाहतोय, असं मी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं. खरंच तसं आहे. काहीच फरक पडत नाही आम्हाला. या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल आज आम्ही काय करणार आहोत? उपाययोजनेची चर्चा स्वतंत्र होऊ शकते. महात्मा फुलेंनी त्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये अनेक मुद्दे दिलेले आहेत. अगदी त्याच्यामध्ये प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान करा, जो शेतकरी स्वतः विहीर खंदील त्याचा स्वतंत्र सरकारने सन्मान करावा, सरकारनं बियाणं उपलब्ध करून द्यावे, पाण्याची सोय करून द्यावी. अगदी बारीक सारीक मुद्दे आहेत शेतकऱ्याच्या आसूडमध्ये की जे अजूनही पूर्ण अंमलात आपण आणू शकलो नाहीत जवळजवळ 150 वर्षानंतर. पण शेतकऱ्याच्या आसूडमध्ये महात्मा फुलेंनी जे मांडलं
ते आजही जसंच्या तसं लागू आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दलचं आजचं वास्तव महात्मा फुलेंनी मांडलं म्हणून द्रष्टेपणाबद्दल त्यांचं कौतुक करायचं, की ते वास्तव आजही आम्ही बदलू शकलो नाही या आपल्या कोडगेपणाबद्दल खेद व्यक्त करायचा, हा मला पडलेला प्रश्न आहे. काय बदललं आपण मला सांगा ना. शेतकऱ्याचं मी आता जे वर्णन वाचलं, या ना तुम्ही आमच्या आदिवासी भागामध्ये पावसाळ्यामध्ये अशीच परिस्थिती असते. गुरं शेळ्या सगळ्या घरामध्ये बसून ते शेतकरी बसलेले असतात 2-2 दिवस. ती मोळी विकणाऱ्या बाईचं जे वर्णन केलंय त्या मेळघाटमध्ये आजही 8-8 किलोमीटर 16-16 किलोमीटर डोक्यावर लाकडं घेऊन त्या बाया धावतात. काहीच बदललेलं नाहीये, फक्त तारीख बदलायची महात्मा फुलेंच्या लिखाणावरची, बस एवढंच आपलं काम आहे. तिसरा मुद्दा स्त्रियांबद्दलचा. मी 3-4 मुद्द्यातलं औचित्य सांगून थांबतो, की स्त्रियांच्या बद्दल विधवा स्त्रियांच्या प्रश्नावर आम्ही काम करतो. ज्याला एकल महिला म्हणू, विधवा घटस्फोटित परित्यक्ता. त्या कामाची प्रेरणा आमची महात्मा फुले. आणि मी आता आकडेवारी सांगितली की 1871ची संख्या होती पुण्यात 13,000 0 ते 4 वयोगटातली. त्या काळातली परिस्थिती इतकी भयानक होती. केशवपन करण्याची जी पद्धत आहे, त्या केशवपन पद्धती किंवा सती प्रथेच्या ज्या पद्धती आहेत, त्या भुजमध्ये एक स्त्री सतीमध्ये तिला अंगाला चटके बसायला लागल्यानंतर खाली पळाली तर लोकांनी दगड मारून तिचं डोकं फोडलेलं आहे. पुण्यामधल्या एका स्त्रीचं केशवपन केलेलं नव्हतं आणि ती वारली, तर इथल्या पुरोहितांनी अंत्यसंस्कार करायला नकार दिला, तिला भडाकणी द्यावा लागला. नाशिकमध्ये एका विधवेचे केस कापलेले नव्हते, तर तिथल्या पुरोहितांनी सांगितलं की केशवपन केल्याशिवाय तिचा अंत्यविधी करता येणार नाही. प्रेताचे केस कापलेले आहेत आणि प्रेताचे केस कापून तिचा अंत्यविधी झालेला आहे. एक नोंद अशी सांगते की पेशव्यांनी एका तीर्थक्षेत्री महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एकाच दिवशी 300 स्त्रियांचं केशवपन केलंय. अशा या महाराष्ट्रामध्ये या विधवा महिलांच्या प्रश्नावर महात्मा फुलेंनी आवाज उठवला, सावित्रीबाईंनी आवाज उठवला आणि त्या विधवा बायकांचं जे दुःख आहे ते महात्मा फुलेंनी समजून घेतलं. त्यांची कणव जागी झाली आणि मगाशी मी सांगितल्या प्रमाणात त्यांनी काम केलं. पुन्हा मी औचित्याकडे येतो की आज काय परिस्थिती आहे. आज मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की भारताच्या 2011च्या जनगणनेमध्ये 7,30,00,000 एकल महिला आहेत आणि महाराष्ट्राची ती संख्या आहे 54,00,000 2011ची सांगतोय. आता जी जनगणना चालली आहे 15 वर्षांनंतरची, मध्ये कोरोना येऊन गेलाय. मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की ही संख्या महाराष्ट्रामध्ये 75 लाखापेक्षा कमी भरणार नाही. 75 लाख एकल महिला, विधवा घटस्फोटित परित्यक्ता. आणि त्या 75 लाख महिलांचे जर मुलं पकडले, 2-2 मुलं जर पकडले, तर ती संख्या होईल 2.25 कोटी. 15 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जनगणनेनंतरच्या 2.25 कोटी एकल महिलांचे कुटुंब असतील आणि ते अत्यंत वाईट स्थितीमध्ये जगतायत. आपला तो मुख्य भाषणाचा विषय नाही, पण डोळ्यात पाणी येतं. आमच्या जे ऑफिसला बायका येतात आणि त्यांचे जे दुःख आहे ते दुःख अक्षरशः बघवत नाही. तुम्हाला सांगतो, परवा दिवशी मी वाशिमला गेलो होतो आणि माझ्या मित्राच्या घरी गेल्यानंतर तो म्हणाले की ही आमची त्याच्या घरी भांडे घासायला एक बाई येते, तर म्हणजे ही एकल महिला आहे. मग मी ते बालसंगोपन योजना बिजना तिला सांगितले. म्हटलं कुठं राहता तुम्ही ताई? ती म्हणते 6 किलोमीटर इथून राहते मी. म्हटलं मग 6 किलोमीटर राहतं, मग येता कशा? म्हणे पायी येते. म्हटलं का बरं? तेव्हा रिक्षा 30 रुपये घेते ना भाऊ. ती म्हटली 30 रुपये रिक्षा घेते, 30 आणि 30 60 रुपये आणि 30 दिवसाचे 6,1800 रुपये जर माझे याच्यामध्येच गेले तर सगळे मिळून मला 6-7 हजार रुपये 7-8 घरचे भांडे घासून जे मिळतात त्याच्यातले 1800 घालवले, त्या लेकरांना काहीतरी खायला होईल ना. मग मी सकाळी लवकर निघते. आजच्या 41 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये ती बाई आज वाशिममध्ये पायी आली असेल आणि आता संध्याकाळी परत पायी गेली असेल. 6 किलोमीटर 12 किलोमीटर ती चालते. खरंच सुद्धा वाटणार नाही तुम्हाला. मी तिला म्हटलं मग वाशिममध्ये खोली का घेत नाही? माझा भावट प्रश्न. ते नाही भाऊ, तिथे एकाचं आपलं खुराड्यासारखं घर आहे, तो 1,000 रुपयेमध्ये मला राहू देतो. वाशिममध्ये आले तर मला 5,000 रुपये भाडं भरावं लागेल ना. मग 5,000पेक्षा ते 1,000मध्ये काय चालायचाच त्रास आहे ना, होऊन जाईल ना. अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं, आत्ताही आलं की हा महाराष्ट्र मला सांगा ना. आज कोणती गाडी घ्यायची, कोणत्या गाडीचं नवं मॉडेल कोणतं याची वैशाली आणि वेगवेगळ्या हॉटेलमध्ये चर्चा करणारे तरुण, आणि दुसरीकडे केवळ परवडत नाही 30 रुपये रिक्षाचं भाडं परवडत नाही म्हणून पायी चालणारी माझी माऊली. महात्मा फुलेंच्या महाराष्ट्रात 200 वर्षानंतर
काय दिलं आपण या बायकांना? अक्षरशः नवरा वारल्यानंतर 13व्या दिवशी घराबाहेर काढलेल्या महिला मी बघितलेल्या आहेत, का तर इस्टेटीचा वाटा मागेल म्हणून. आणि त्याच प्रथा चालू आहेत. ते विधवा प्रथा तशीच, तू ऑक्शन करायचं नाही, तू हे करायचं नाही, ते करायचं नाही. परवा मला नागपूरमध्ये हिंगण्यामध्ये मी गेलो, एक बाई सांगत होती की माझ्या पुतण्याचं लग्न होतं, मी त्याच्या गाडीमध्ये मोठ्या कौतुकाने बसले आणि त्याची आई मागच्या गाडीत होती. तिला कोणतरी काहीतरी म्हटलं, तिने मला तिथून फोन केला, अगं म्हणे उतरून आमच्या गाडीत ये ना, गप्पा मारू. म्हणे मला खरं वाटलं, मी आपलं उतरले आणि त्या मागच्या गाडीत बसते त्यांच्या. पण गाडी पोहोचल्यावर मला त्या गाडीतल्या एक बाईने सांगितलं, अगं म्हणे तिने तुला का बोलवलं? ती म्हटली, बया ही रणकी माझ्या लेकराच्या लग्नाच्या त्याच्या गाडीत बसती, गाडीला ॲक्सिडेंट होईल म्हणे, त्यापेक्षा तिला आपल्या गाडीत घ्या म्हणे. कोणत्या महाराष्ट्रात आपण जगतोय मला सांगा? आणि म्हणून प्रथा त्याच आहेत, त्याच अंधश्रद्धा आहेत, तसंच आपलं वागणं आहे, काहीच बदललेलं नाही. म्हणून मी जे म्हटलं ना की महात्मा फुलेंच्या फक्त वाङ्मयावर आजची तारीख टाकायची, काहीच बदलायचं नाही. काय करणार आहोत आपण या महिलांसाठी? आज आम्ही त्याच्यावर काम करतो, आमच्या अक्षरशः हात पोहोचत नाहीत असे दुःख आहेत. फक्त आपल्याला ओरडल्याचं समाधान मिळतं असं मला नेहमी वाटतं, बस. बाकी काहीच नाही, काहीच बदलत नाही. फक्त हिरम कुलकर्णी संवेदनशील काम करतात, बस. एवढं सर्टिफिकेट घेण्यासाठी मी काम करतो असं वाटतं कधी. पण त्या दुःखाला स्पर्श करू शकत नाही. आणि कधी कधी वाटतं हे कळलं नसतं तर बरं झालं असतं. आता ती वाशिमची बाई आहे 6 किलोमीटर चालणारी, नसती भेटली तर बरं झालं असतं ना. मला काय करू शकलो मी तिच्यासाठी? दिले तर मी 2 दिवसाचे रिक्षाचे पैसे दिले, पुढं काय? पण अशा अनेक माऊली या महाराष्ट्रामध्ये आहेत. औंढ्या नागनाथची एक बाई, तिने मला एक दिवस फोटो पाठवला, 6 मुलींच्या मध्ये ती बसलेली. मला वाटलं काय AI जनरेटेड फोटो आहे काय? आता ते आजकाल ते फोटो नाकारायला सोपं कारण झालं, AI जनरेटेड. तर मी त्या बाईला फोन केला, म्हटलं या 6 मुली कोण आहेत? म्हणे माझ्याच पोरी आहेत. म्हटलं तुमच्या पोरी? ते म्हणे या बघायला. मी हिंगोली जिल्ह्यात गेलो तर वाकडी वाट करून तिला शोधलं. ती एका कापसाच्या दुकानामध्ये काम करते, कापसा जिनिंग मिलमध्ये काम करते. तिची आई. ती आली बाहेर फोन केल्यानंतर. म्हटलं मावशी तुमचं वय किती? म्हटलं ताई तुझं वय किती? म्हणे 30 वर्षाचं. आणि म्हटलं 6 मुली तुला? म्हणे हा. म्हटलं लग्न कधी झालं तुझं? म्हणे 13 वर्षी लग्न झालं. म्हणून म्हटलं मुलं? ते म्हणे दर 1.5 वर्षांनी पोरं होत राहिले म्हणे मला. मग मी निर्लज्ज जेवण प्रश्न विचारला, म्हटलं तू नवऱ्याला नाही का म्हटली नाही, किंवा ऑपरेशन का केलं नाही? ते म्हटलं तो स्पष्ट म्हटलं ना, पोरगं होईपर्यंत थांबायचं नाही, आणि ते पोरांना काय खाऊ घालायचं ते माझं मी पाहिल, तू तुझं बघ म्हणे. आणि तो गेला मरून ना, 6 पोरी मी सांभाळते, 200 रुपये रोज आहे तिला जिनिंग मिलमध्ये. मी कॅल्क्युलेटर उलटं पालटं करून पाहिलं तरी त्या 200 रुपयामध्ये ती कसं घर चालवत असेल आणि कशा त्या पोरांचे लग्न, पोरींचे कधी ती लग्न करेल, याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि म्हणून विषयांतर फार मी करत नाही, परंतु मुद्द्यावर येतो की महात्मा फुलेंची ही जी एकल विधवा महिलांची जी कणव आहे, त्या कणवेला काय उत्तर आहे? मी आता जे 4-5 जिल्ह्यांची फटाफट तुम्हाला उदाहरणं दिली, ही अक्षरशः हिमनगाच्या टोकाचं टोक आहे. आजही लैंगिक अत्याचार होत आहेत या महिलांवर. आजही या महिलांना खेड्यामध्ये, ती परतवाड्याची एक ताई, तिला भेटलो मी, ती म्हणे चांगली साडी घालून आपण तालुक्याच्या गावी संजय गांधीचं प्रकरण करायला निघालो की ते टोल भैरव म्हणतात, चालली लॉजवर म्हणे तालुक्याच्या गावी. आणि ते आपल्याला ऐकू येत असतं म्हणे, इतक्या निर्लज्ज भाषेमध्ये बोलतात. आता अशा ठिकाणी खेड्यामध्ये राहणारे या बाया, आणि कुणाचंच त्यांच्याकडे लक्ष नाही, अशा याच्यामध्ये त्या महात्मा फुलेंची ती कणव आणि संघर्षशीलता कशी आणायची, मला अक्षरशः हातबल झाल्यासारखं वाटतं तुम्हाला सांग. म्हणजे या प्रश्नावर काम करणं म्हणजे आज महात्मा फुलेंसाठी काम करणे असं मला वाटतं. त्याच्यानंतर महात्मा फुलेंचा पुढचा जो विषय वाटतो मला, तो ग्रंथकार सभेला त्यांनी जे निवेदन दिले त्याचं मला मोठं औचित्य वाटतं. ज्या न्यायमूर्ती रानडेंनी दुसऱ्या ग्रंथकार सभेचं अधिवेशन या पुण्यामध्ये घेतलं होतं, आणि महात्मा फुलेंना निमंत्रण दिल्यानंतर महात्मा फुलेंनी त्या ग्रंथकार सभेला जायला नाकारलं, आणि महात्मा फुलेंनी जे पत्र दिलं त्यांना रानडेंना, त्या पत्रामध्ये महात्मा फुले असं लिहितात की पुस्तकातील भावार्थाशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ बसत नाही, कारण त्यांच्या पूर्वजांनी आम्हावर सूड उगवण्याच्या इराद्याने आम्हास दास केल्याचे प्रकरण त्यांनी आपल्या बनावट धर्मपुस्तकात कृत्रिमपणे दडपले. यावरून आम्हा शूद्रादी अतिशूद्रास काय काय विपत्ती व त्रास सोसावे लागतात हे त्यांच्यातील उंटावरून शया वळणाऱ्या ग्रंथकारास व मोठ्या मोठ्या सभास्थानी आगंतुक भाषण करणाऱ्यास कुठून कळेल. फुलेंनी साहित्य संमेलनाला जायचं नाकारलं होतं. मुद्दा परत तोच, वंचित. फुले असं म्हटले की आमची जी दुःख आहेत ती तुमच्या साहित्यात आलीच नाहीत, किंबहुना तुम्हीच आम्हाला गुलाम केलेलं आहे आणि तुम्ही तुमचं साहित्य निर्माण केलेलं आहे, त्यामुळं
आमचं प्रतिबिंब तुमच्या साहित्यामध्ये नाही. आणि पुढे असं म्हणतात फुले की जीवनाचा अर्थ लावणारं साहित्य जर तुमच्या साहित्यातून निर्माण होणार नसेल तर तुमच्या साहित्यामध्ये काहीच अर्थ नाही. आणि मग फुले त्या ग्रंथकार सभेला गेलेले नाहीत. औचित्याचा मुद्दा मी बोलतो की फुल्यांचा मुद्दा हा आहे की वंचितांचं साहित्य हे वंचितांचं साहित्य आज निर्माण होत आहे का? वंचितांचं साहित्य निर्माण करणं म्हणजे फुलेंनी ग्रंथकारांना दिलेल्या निवेदनाचे पुढचे पॅराग्राफ वाढवणं असं मला वाटतं. आज काय परिस्थिती आहे? कुठे वंचितांचं प्रतिबिंब साहित्यामध्ये? आजही आमच्या साहित्यामध्ये एक दलित साहित्याच्या मध्ये येऊन गेलेली लाट असेल, आदिवासी साहित्याचं पडलेलं प्रतिबिंब असेल, पण उरलेल्या साहित्यामध्ये गरिबांचं, वंचितांचं, शूद्रांचं, अतिशूद्रांचं कुठे प्रतिबिंब? 3.5% साहित्य म्हणून लक्ष्मण माने बोलल्यानंतर बराच झटका आला होता आमच्या सगळ्या सांस्कृतिक व्यवस्थेला. पण वस्तुस्थिती हिंदी. आजही मला सांगा, ते टीव्हीचं बटन तुम्ही दाबा, त्या मालिकांचे विषय काय आहेत? आहे का त्याच्यामध्ये वंचित? आज पूर्वी बुनियाद वगैरे, हम लोग वगैरे अशा पद्धतीच्या मालिका असायच्या, तमस सारखी मालिका होत्या आपण जेव्हा नवीन टीव्ही आले 90 साली. आज काय? चकचकीत फ्लॅट, चकचकीत गाड्या, चकचकीत माणसं, याच्या पलीकडे काय सांगा ना मला या मालिकांमध्ये. आणि त्याचा परिणाम असा झालाय की जे साहित्य लोक वाचतील तशाच प्रकारचं साहित्य निर्माण करायचं. आणि कोणते लोक? तर हे लोक शहरामधले नवब्राह्मण. हा जो वर्ग आज नवीन साहित्य वाचेल त्याच्यासाठीच आज साहित्य निर्माण केलं जातं, त्याच्यासाठीच नाटक लिहिलं जातं, त्याच्यासाठीच चित्रपट निर्माण केले जातात, त्याच्यासाठीच कविता निर्माण केल्या जातात आणि त्याच्यासाठीच रील्स बनवले जातात. माझा मुद्दा हा आहे की समाजामधल्या वंचित वर्गाचं प्रतिबिंब आज कशातच पडत नाहीये. ना सोशल मीडियात पडतंय, ना रील्समध्ये पडतंय. ही जेवढी अभिव्यक्तीची माध्यम आहे, म्हणजे ते नेटफ्लिक्स वगैरे ते तर मी बघत नाही, तिथं काय चालतं वंचितांच्या बद्दल तो विषय पण नाही. वंचित अजून त्या नेटफ्लिक्सच्या नेट बाहेरच आहेत. अजून प्रश्न असा आहे की या वंचितांच्या संदर्भामधलं साहित्य निर्माण जर आम्ही करणार नसू तर फुलेंच्या 200व्या जयंतीचं औचित्य आपण लक्षात घेतलं नाही, मला असं वाटतं. म्हणून ग्रंथकार सभेच्या निमित्ताने, त्या पत्राच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक संमेलनाच्या व्यासपीठावर किंवा साहित्यकृती निर्माण करण्यामध्ये आपण फुलेंचा विचार घेऊन वंचितांचं साहित्य निर्माण केलं पाहिजे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. इथं नेवलकर एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. या माणसाने आयुष्यभर पत्रकारितेमध्ये अत्यंत गंभीरपणे काम केलं. या देशातली गरिबी हटली की नाही मला माहित नाही, पण ती गरिबी आमच्या मीडियातून हटलेली आहे. या देशातली गरिबी हटली की नाही मला माहित नाही, पण ती सोशल मीडियातून हटलेली आहे, ती चित्रपटातून हटलेली आहे, ती नाटकामधून हटलेली आहे. अमिताभ बच्चन, राज कपूरच्या प्रत्येक चित्रपटाचा नायक हा गरीब माणूस असायचा. आमच्या या वृत्तपत्रांचे अजेंड्याचे विषय जे होते ते उन्हाळ्यामध्ये रोजगार हमीवरचे कामं निघतात की नाही, टँकरच्या फेऱ्या होतात की नाही, या प्रकारची ग्रामीण भागामधली सगळी कामं होती. आज माध्यमांच्या सुद्धा हे लक्षात आलंय की जी माणसं आपल्याला TRP देतील त्यांचंच फक्त साहित्य, त्यांचेच फक्त प्रश्न हे जनतेचे प्रश्न आहेत. त्यामुळे खेड्यामधल्या वाहून जाणाऱ्या रस्त्यापेक्षा पुण्यातल्या रखडलेल्या मेट्रोचं काय करायचं, या बातमीला TRP ना, त्याच्यावर काम करू आपण. आणि म्हणून सगळी माध्यमं सन्मानाने अपवाद वगळता आज याच्या मागे लागलेली आहेत. आणि म्हणून माध्यमांमध्ये आज प्रतिबिंब कोणत्या वर्गाचं पडतंय? जे आपला वर्तमानपत्र वाचत नाहीत, जे आपला TV बघत नाहीत, त्यांचे प्रश्न नाही वापरले तरी चालेल. आणि म्हणून ही आजची भांडवलशाही मानसिकता माध्यमांमध्ये आली आहे. आमच्या राज कपूरचे चित्रपट किती लो बजेट होते. त्रिशूल सारखा पिक्चर आहे समजा नाना पाटेकरचा, किती कमी शूटिंग मधला, किती कमी रकमेतला आहे, पण आज शूटिंगच परदेशामध्ये होतं. लोक तिकीट काढताना पाहिलं, म्हणतात कुठं झालेली शूटिंग, काय बजेट काय होतं, 5 कोटीचा पिक्चर, अरे बघितलं पाहिजे. म्हणजे पिक्चरचा निकषच तो झालाय. आणि याच्यामध्ये वंचितांच्या प्रश्नाला कुठेही जागा नाही. हा मला शेवटून दुसरा मुद्दा वाटतो. आणि शेवटचा मुद्दा की महात्मा फुलेंच्या औचित्याच्या संदर्भामधला, की महात्मा फुलेंनी ज्या बहुजनांवर काम केलं, क्षुद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांच्या संदर्भामध्ये काम केलं, ते आज कुठेच, हा मला पडलेला प्रश्न. ज्या स्त्रियांना सावित्रीबाईंनी
लिहायला वाचायला शिकवलं, ते आता एकदम खडखडीत स्तोत्र वाचतात, त्या खडखडीत पोथ्या वाचतात आणि अतिशय सुंदर आवाजात आरत्या म्हणतात. माझी त्याच्याबद्दलही तक्रार नाही. पण ते करताना त्या सावित्रीची आठवण काढतात का? आज ज्या पुरोहित व्यवस्थेला आव्हान देऊन महात्मा फुलेंनी तुम्हाला त्या व्यवस्थेला चॅलेंज करत तुम्हाला शिकवलं, ते शिकून जर पुन्हा तुम्ही त्याच पुरोहित व्यवस्थेचे बळी होणार असाल किंवा त्याच पुरोहित व्यवस्थेचे भाग होणार असाल, तर मग फुलेंचा आपण पराभव करतोय असं मला स्पष्टपणे म्हटलं पाहिजे. म्हणजे मला यमकं जुळवायला आवडतात, तर मी सहज मनातल्या मनात म्हणत होतो की सावित्रीबाईंनी शिकवलेले लेखी आता पोथी सुंदर वाचतात, बहुजनांची लेकरे फुले आज DJ लावून नाचतात. बरोबर आहे, म्हणजे त्या धार्मिक मिरवणुकीमध्ये. आणि मग पुढं मला असं सुचलं होतं की फुले यांना सत्य धर्माची जाणीव तुम्ही द्याल का? ज्योतिराव पुन्हा एकदा हातात आसूड घ्याल का? तर ही कविता मी कधीतरी छान डेव्हलप करील. पण ते मोठं छान आहे ना की सावित्रीच्या लेखी फुले आज पोथी वाचतात, बहुजनांची लेकरे आता धार्मिक मिरवणुकीत नाचतात. या साऱ्या बहुजनांना तुम्ही सत्य धर्म द्याल का? ज्योतिराव पुन्हा एकदा आसूड हाती घ्याल का? तर सांगण्याचा मुद्दा असा की बहुजनांचं काय झालं, म्हणजे हे बोलताना मी बोलतोय म्हटल्यानंतर अनेकांना ते आवडणार नाही माझ्या आडनावामुळं, पण स्पष्टपणे हे सांगितलं पाहिजे की महात्मा फुलेंनी ज्या शेतकऱ्यांच्या किंवा बहुजनांच्यासाठी जीवाचं रान केलं, त्या बहुजनांनी महात्मा फुलेंच्या अपेक्षा पूर्ण केल्या का? आणि हीच तक्रार बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. तुम्हाला सांगतो, शिकलेल्या माणसांविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी जे चिडून लिहिलेले आहे ते त्याच भाषेमध्ये लिहिलं आहे की हा शिकलेला वर्ग काय करतोय नेमका. महात्मा फुले असं म्हटले होते की तुम्ही या व्यवस्थेला, म्हणजे हंटर कमिशनच्या वेळी ते हंटर कमिशनमध्ये आहे की तुम्ही बहुजनांचं शूद्रांचं चित्रण त्या हंटर कमिशन पुढे मांडलं पाहिजे, पण तुम्ही त्या ब्राह्मणी व्यवस्थेचे शाळू सोबती शब्द वापरले महात्मा फुलेंनी, त्याचे तुम्ही सोबती झालात आणि त्याचा भाग बनून गेलात. ही फुलेंची तक्रार आहे. शिक्षकांबद्दल महात्मा फुले असं म्हटले होते की या देशातले ब्राह्मण शिक्षक हटवा आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षक करा. याचं कारण असं की शेतकऱ्यांची मुलं आमच्या शेतकरी गरीब विद्यार्थ्यांची दुःख समजावून घेतील, त्यांना ते पाबर धरतील, ते नांगर धरतील, ते आमच्या मुलांना शेती करायला शिकवतील, नांगर करायला शिकवतील. हरिनरकेंची मी एक मुलाखत घेतलेली यूट्यूबवर, त्यात मी हे म्हणत नाही, हरिनरके असं म्हणतात की ज्योतिरावांचा हा आशावाद आमच्या बहुजनांनी खोटा ठरवलेला आहे. आज मला सांगा की शिकलेले बहुजन, मी फक्त शिक्षकांबद्दल बोलत नाही, मंत्रालयातल्या अधिकाऱ्यापासून सगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या कर्मचाऱ्यांपासून, राजकीय नेत्यांपासून, सार्वजनिक संस्थातल्या चेअरमनपासून, सरपंचांपासून सगळे लोकप्रतिनिधी आणि नोकरशा कुणाचे आहेत? कुणाची ती माणसं? ही माणसं बहुजनातून मध्यम वर्गात आलेली आहेत. आज या राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये, आज या राज्यातल्या सगळ्या शिक्षक, प्राध्यापक, सरपंच, उपसरपंच, नगराध्यक्ष, नगरसेवक सगळी यादी काढा तुम्ही. मोठी संख्या आज बहुजनातून मध्यम वर्गात आलेली आहे. नोकरीमधल्या आलेल्या स्त्रियांची संख्या काढा, आज बहुजन स्त्रियांची संख्या वाढते. मी शिक्षण क्षेत्रात काम करतो, आज 48% शिक्षिका या महिला आहेत. याचा मला समाधान आहे, आनंद आहे. पण फुलेंच्या अपेक्षेचं काय करायचं? जे फुले म्हटले होते की आमच्या शिक्षणानं विचार करायला लावला पाहिजे आणि गरिबाच्या दुःखाशी नातं जोडायला जे शिक्षण शिकवतं ते खरं शिक्षण आहे का? आमचं नातं आहे का? आमचं नातं जे आमचे कर्मचारी या व्यवस्थेमधले आहेत, या कर्मचाऱ्यांचं काय नातं आहे त्यांच्या बांधवांशी? उलट माझी तक्रार ही आहे की आज महात्मा, व्यक्तिगत सोडा, तुमचं कमिटमेंट सोडा, महात्मा फुलेंनी ज्या धार्मिक कर्मकांडाबद्दल एवढी प्रचंड टीका केली, आज या धार्मिक कर्मकांडाचा बळी ठरलेला वर्ग हा बहुजन वर्ग आहे. आज या मठांमध्ये किंबहुना वेगवेगळ्या प्रकारचे आश्रम असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरं असतील, मी फक्त मंदिरं म्हणत नाही, मशिदी पण, चर्च पण, गुरुद्वारा पण, सगळेच, त्याच्यात काही भेदभाव करायचं काही कारण नाही.
या सगळ्या ठिकाणी गर्दी करणारी माणसं कोण आहेत? ही आमच्या बहुजनांची लेकरं आहेत. आणि त्यांना मोठं समाधान वाटतं की काल ब्राह्मण स्तोत्र म्हणत आहेत, आता आम्हाला पण स्तोत्र म्हणता येतं. हा त्यांना बरोबरी केल्याचं समाधान मिळतं. हे काय? आज तुमच्या वास्तुशांती बघा, आज तुमचे जागरण गोंधळाचे कार्यक्रम पहा, आज तुमचे लग्न पहा, आज नारायण नागबली सारखा भंपक विधी त्या त्र्यंबकेश्वरला केला जातो, तो विधी असेल. या सगळ्या विधी किंवा या प्रकारचे करणारे बहुजनच नाही हे सगळेजण. त्या खरात बाबाकडे जाणारे कोण होते? सगळे बहुजनच आहेत ना. रोज एक बाबा पकडला जातोय महाराष्ट्रात आणि त्याची यादी कोण? सगळी बहुजनांचीच यादी आहे त्याच्याकडे जाणारे. कोणते ब्राह्मण गेलेत त्याच्याकडे? मुद्दा हा आहे की जर आम्ही फुल्यांचं नाव घेत आणि फुलेंनी एवढं या व्यवस्थेशी पंगा घेऊन स्वतःचं आयुष्य स्टेकला लावून एक अघोषित बहिष्कार करून महात्मा बाबासाहेबांचं जे वाक्य आहे की आय हॅव नो मदरलँड, मला या देशात मातृभूमीच नाही असं बाबासाहेब म्हटलेले आहेत. एक अघोषित बहिष्कार बाबासाहेबांना आणि फुलेंना या महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला. त्याच महाराष्ट्रामधला ज्यांच्यासाठी काम केलं तोच बहुजन वर्ग जर पुन्हा धार्मिक कर्मकांडात सापडत असेल तर आम्ही फुलेंना आणि आंबेडकरांना पराभूत करतोय की काय असं मला वाटतं. या देशातला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश जर एका बाबाच्या पायाला नमस्कार करत असेल तर कुठून सुरुवात करायची बाबासाहेब? मला सांगा, कुठून सुरुवात करायची? आणि म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ही टीका बहुजनांनी सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे आणि सकारात्मकरित्या अंतर्मुख झालं पाहिजे की या सगळ्या कर्मकांडाचा धागा कुठपर्यंत जातोय. फुलेंनी काय आपल्याला समजून सांगितलं. दुसरा मुद्दा लग्नांचा. सत्यशोधकी लग्न ही महात्मा फुलेंनी महाराष्ट्राला दिलेली देणगी. सावित्रीबाई त्याच्या उद्गात्या आहेत. सोपे सोपे मंगलाष्टक रचले, पुरोहिताला बोलवायचे नाही लग्नामध्ये, आपण मंगलाष्टक म्हणायचे. आणि त्यातला शेवटचा मुद्दा असा आहे की 20% रक्कम लग्नामध्ये वाचलेली तुम्ही सामाजिक कामासाठी खर्च केली पाहिजे, गरिबांच्या शिक्षणासाठी खर्च केली पाहिजे. फुलेंचे वडील वारल्यानंतर त्यांनी दावा केलेला नाही, तर गोरगरीब पोरांना वह्या वाटलेल्या आहेत महात्मा फुलेंनी. आज आमचे दहावे हा शक्ती प्रदर्शन. आज दहावे कशा होतात आमचे, वर्षश्राद्ध कशा होतात आमचे, शक्ती प्रदर्शन होऊन राहिले. त्यातला साधेपणा लोप पावलेला आहे. ही जी लग्न आहेत मोठ्या प्रमाणावर होणारी, ही लग्न आज मोठ्या प्रमाणावर संपत्तीचा माज दाखवण्यासाठी या लग्नांचा आज वापर होऊन राहिलेला आहे. पण महात्मा फुलेंनी 20% रक्कम या लग्नांची तुम्ही गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा. पण आमचं वैशिष्ट्य हे की आम्ही लग्नात महात्मा फुलेंचा फोटो ठेवू, पण जे करायचं तेच करू. आता पुण्याची मंडई, रे मंडई मग तिचं नाव होतं, आपण तिला महात्मा फुले मंडई नाव दिलं. काय प्रकार आहे तो? महात्मा फुले नगरसेवक असताना 3.25 लाख रुपये बजेट होते या मंडईचं. फुलेंनी एकट्याने विरोध केलाय की इतकी भारी मंडई बांधण्याची गरज नाही, फक्त 50-60 हजार 1 लाख रुपये खर्च करा आणि उरलेली रक्कम शिक्षणावर खर्च करा, महापालिकेच्या शाळांवर. आम्ही काय केलं? 3.25 लाख रुपये खर्च केले, फुलेंचा मृत्यू होऊ दिला आणि नंतर त्या मंडईला फुलेंचंच नाव देऊन टाकलं. काय? आणि म्हणून हे आपलं वैशिष्ट्य आहे की महापुरुषांना असं ओढून घ्यायचं, खिशात टाकायचं आणि पुढे चालायचं आपल्याला. आणि म्हणून आम्ही जर साधे लग्न करणार नसू, आम्ही जर या धार्मिक कर्मकारणातून बाहेर पडणार नसू, तर महात्मा फुलेंचं नाव घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. आणि म्हणून थांबताना मला फक्त इतकंच वाटतं की हे खूप नकारात्मक मी बोललेलो आहे, मला हे मान्य आहे. पण आजची वस्तुस्थिती अशीच आहे. महापुरुषांना नमस्कार करून पुढे जाऊन आपली जबाबदारी संपत नाही. महात्मा फुले करून केवळ त्यांना फुलवून आपली जबाबदारी संपत नाही, तर औचित्य आहे की मी कृतिशील होणार आहे का? माझ्या घरातल्या मोलकर्णीच्या तरी मुलाच्या पुस्तकाची मी चौकशी करणार आहे का या जून महिन्यामध्ये? त्या वॉचमॅनच्या उत्तर प्रदेशच्या कुटुंबाची तरी मी चौकशी करणार आहे का? रिक्षामध्ये बसल्यानंतर रिक्षावाल्याचं घर कसं चालतं हे तरी मी विचारणार आहे का? फुटपाथवरच्या लेकरांशी कधीतरी थांबून मी संवाद करणार आहे का? ऊसतोडी कामगारांच्या थळावर जाऊन, वीट भट्ट्यांवर जाऊन, जिथं बांधकामाच्या साईट चालल्या तिथल्या बांधकामाच्या मजुरांशी जाऊन कधीतरी त्यांचं दुःख मी समजावून घेणार आहे का? आणि जर या वंचितांविषयी मला जर माया नसेल आणि वंचितांविषयी मी जर काम करणार नसेल
आज महाराष्ट्रामध्ये 22% बालविवाह होतात. 4 लग्नातली एक पोरगी आज 15 वर्षाच्या आतमध्ये भोवल्यावर चढते. याला जर मी विरोध करणार नसेल, या सगळ्या गोष्टींबद्दल मी जर आक्रमक होणार नसेल आणि फक्त जयंती पुण्यतिथीला फुलेंचे आणि आंबेडकरांचे आणि या महापुरुषांचे फोटो टाकून त्याच्या खाली आपला हात जोडलेला फोटो टाकणारे स्टिकर जर मी टाकणार असेल, तर याच्यामधून हा मुद्दा सुटणार नाही. आणि म्हणून माझी आपल्याला अशी विनंती राहील की आपण सगळेजण कृतिशील होऊया. आपण सगळेजण महात्मा फुले समजावून घेऊया. पहिला टप्पा हा समजावून घेण्याचा असतो. आणि म्हणून आपण पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा फुलेंचं वाचन करणं, इंटरनेटवरचं त्यांचं सगळं जे जे साहित्य आहे ते साहित्य वाचणं, फुले चित्रपट बघणं, आपल्या कुटुंबातल्या तरुण मुलांना त्याच्यामध्ये आपण आणणं आणि त्यानंतर प्रत्यक्ष जीवनामध्ये काहीतरी कृती करणं आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये, हा फुलेंना अर्थ आहे. आणि आपल्या संपत्तीतला किमान काही भाग आपण खर्च करणं. फुलेंनी जशी संपूर्ण संपत्ती दिली तर किमान 5% रक्कम आपण गोरगरिबांसाठी खर्च करणं, हा मला आजच्या काळातला अर्थ वाटतो. थांबताना विठ्ठल रामजी शिंदे यांनी फुलेंना जे अभिवादन केलं त्या शब्दामध्ये मी फुलेंना अभिवादन करतो. तर महात्मा फुलेंच्या बद्दल विठ्ठल रामजी शिंदे असं म्हणतात, सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. पतितांचा पालनवाला हा धन्य महात्मा झाला. जन्माचा मालाकार, कर्माची खरी तलवार, जनतेचा जागा शेर, त्या समान कोण तो बोल. धन्य धन्य ज्योती फुलारी, शाब्दिकांशी झाला भारी. दिन दुबळ्यांचा काही वारी, किती बानू त्याच्या लीला. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. हा धन्य ज्योतिबा झाला. धन्यवाद. धन्यवाद सर. मागे विंगेत बसून मी सरांच्या व्याख्यानाचे काही मुद्दे मांडत होते. किती कमी वेळामध्ये सरांनी विषयाची वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने गुंफण केलेली आहे. फुले ते व्याख्यानात मांडत नसून स्वतः जगतायत. प्रत्येक दिवस अगदी पोटतिडकीने बोलत होते आणि मागे बसून म्हणते, अगं मनीषा, तू आज जी उभी आहेस इथे त्याच्यात त्यांचाच सहभाग आहे, तर मी काय करते? मी त्यांचं स्वप्न जगते का? किंवा त्यांनी उपकारच आहेत त्यांच्या आमच्यावर, महिला वर्गावर हा त्यांचा आमच्यावर उपकारच आहे की जे आज आम्ही इथे उभं राहतोय, शिकलो आहोत, पुढे आहोत. मे बी चांगल्या बॅकग्राऊंडमधून आलेलो असू, पण हे बॅकग्राऊंड कुणी निर्माण केलेलं आहे त्याच्यात फुलांचा खूप मोठा सहभाग आहे. म्हणून माणूस म्हणून माझं कर्तव्य आहे की त्यांचं स्वप्न मी कृतीत आणलं पाहिजे. जे काही आपण कमवत आहोत त्याची वाढ कशी होईल तर दिलाने वाढते. एनर्जी नेव्हर डाईज, इट चेंजेस इट्स फॉर्म ओनली. आनंद वाटला की तो वाढतो. तसंच आपण जो काही इन्कम आपल्याकडे एक हिंदू धर्मामध्ये असं होतं की पहिली भाकरी लाटली घरामध्ये थापली की त्याचे 3 भाग केले जायचे. तसाच माझ्या इन्कममधला एक काहीतरी भाग मी ह्या समाजासाठी दिला पाहिजे. समाज उभारला आज तर उद्या माझी पुढची पिढी चांगल्या पद्धतीने जगणार आहे. सर म्हणतायत की आपण पाहतोय आजही दांडेकर पुलावरची परिस्थिती, तर समाजाला जागर करण्याचं हे कार्य फक्त एकट्या दुकट्याचं नाही आहे. ते आपण सगळ्यांनी सढळ हाताने मोकळ्या मनाने केलं तर नक्कीच फुलांचं, महात्मा फुलांचं जे स्वप्न आहे ते काहीतरी आपण सत्यात आणायचा प्रयत्न नक्कीच करूया. सरांनी अजून काही विचार मांडलेत. खरंच सुन्न व्हायला होतं, पण ही सुन्नपणाची भावना काहीच कामाची नाही. त्याच्यातून जागृती निर्माण व्हायला पाहिजे. परिवर्तनात सहभागी व्हायला पाहिजे, हे मला असं वाटतंय. सरांनी अजून एक वाक्य वापरलं की थिंक ग्लोबली बट ॲक्ट लोकली. असं महात्मा फुलेंचं पूर्ण चरित्र आहे की त्यांनी फक्त स्त्री शिक्षणावर भर नाही दिलेला, पण तळागाळामध्ये शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत, आजही माझे काही नातेवाईक आहेत सर, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे. मी शहरात आहे, 2 टायर सिटीमध्ये राहत आहे, पण त्या शेतकरी मुलांचे खरंच प्रश्न इतके ज्वलंत आहेत. सुंदर देखणा मुलगा, शेती सुंदर आहे, कमवतो आहे, पण लग्नाच्या बाजारामध्ये त्याची किंमत 0. हा शेतकरी कोण आहे तर तुमचा माझा पोशिंदा आहे. आपल्या नोकऱ्या, आपण पैसे कमवतो,
100 रुपये किलोने तांदूळ विकत घेतो, पण तो 100 रुपये किलोचा तांदूळ पिकवणं किती अवघड आहे. खूप लेख वाचतो, फॉरवर्ड करतो. आपण वैचारिक जाणीवा किंवा चळवळ आपली कुठपर्यंत मर्यादित आहे, सोशल मीडियापर्यंतच मर्यादित आहे. ती जी चळवळ आहे ती आपल्या कृतीतून कुठंतरी यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपल्या इथं बसलेल्या प्रत्येकालाच वाटतं, आज इतक्या मोठ्या संख्येने आपण या विषयावर विचारमंथन करायला आलेला आहात. त्याच्यातूनच कळतंय की हे जे सर तुम्हाला दुःख वाटतं आहे, हे दुःख इथंच प्रत्येकाच्या पोटी आहे. आणि इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हे चित्र बदलण्यासाठी नक्कीच काहीतरी कार्यरत असेल. यथाशक्ती आपण या कार्यामध्ये सहभागी होऊच. सरांनी आपल्या व्याख्यानातून अत्यंत विचारप्रवर्तक आणि वास्तवदर्शी चित्र असं मांडलेलं आहे. ज्वलंत प्रश्नांकडे त्यांनी आजही आत्ता एवढ्या कमी वेळामध्ये आपलं सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. कुठे पिनड्रॉप सायलेन्स आहे सर. कुणी मध्ये बोलत नव्हता किंवा कुणाचे मोबाईल वाजले नाहीत. आपण नेहमीप्रमाणे की आपले मोबाईल सायलेंट मोडवर पाहिजे तशी अनाऊन्समेंट केलेली नाही. तरीही सर ही खूप मोठी जमेची बाब आहे सर, की जाणीवा अजूनही जिवंत आहेत. नवीन दृष्टी आपल्याला दिलेली आहे. अनुभव संपन्न विचारांमुळे आपल्याला निश्चितच चिंतन करण्याची एक नवीन दिशा मिळालेली आहे. अशा प्रकारच्या व्याख्यानामुळे ज्ञानवृद्धी तर होतेच, पण समाजाच्या जाणीवा जिवंत होण्याचा खूप मोठा सर हातभार आहे अशा प्रकारच्या व्याख्यानांमध्ये. आणि त्यामुळेच मी संयोजकाचे किंवा ज्यांनी वसंत व्याख्यानमाला आजपर्यंत जिवंत ठेवलेले 150 वर्षानंतर हे 151 वर्ष आपल्या घरात बघा, आपल्या समाजात बघा, आपण एखादी कृती सुरू करतो, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4थ्या वर्षी विसरलेले असतात. आपण आपल्या पूर्वजांना विसरलेलो आहोत. कोण पूर्वज आपले? महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, आंबेडकर. त्यांचं काय घेतो आहे? शिका, संघटित व्हा आणि चळवळ करा. त्याच्यातला मतितार्थ आपण विसरतोय कुठे. तर तो कुठेतरी परत अस्तित्वात यायला हवा. आपलं भाषण नक्कीच सर, भाषण बोलण्यापेक्षा ह्या अंतरीचे त्या अंतरी हा जो काही प्रवाह आहे, हे जे काही विचार आहे ते नक्कीच प्रेरणादायी आहे सर. व्याख्यान थांबू नये असं प्रत्येकालाच वाटत होतं, पण निरोपाची वेळ आलेली आहे सर. आपल्याला थांबावं लागेल. नदीला कुठेतरी थांबावं लागतं. तर तिचं डेस्टिनेशन असतं. एक कुठून तरी सुरू होते, ओहळ असतो, ओढा होते, नदी होते आणि शेवटी ती समुद्राला मिळते. तसंच आहे आजच्या ह्या व्याख्यानमालेला व्याख्यान पुष्पाला असं थांबावं लागत आहे. परंतु निरोप घेण्यापूर्वी मला काही आभार मानणे इथं आवश्यक वाटते. ही चळवळ विचारांची चळवळ आहे. ती निर्विघ्न पार पडण्यासाठी अनेकांचे हातभार आहेत. प्रायोजक आहेत आपले पुना गाडगी, ज्यांनी आपल्या ह्या व्याख्यानमालेसाठी आपल्याला हातभार लावलेल्या मुलाचं सहकार्य दिलेलं आहे. पुना गाडगी ज्वेलर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, बढेकर बंधू, चितळे बंधू यांनी खूप सहकार्य केलेले. त्यांचे मनापासून आभार. हे व्याख्यान करण्यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अविरत कार्य करत आहेत. आज हे व्याख्यान इन पर्सन जरी होत असेल तरी उद्या तुम्हाला ते यूट्यूबवर अव्हेलेबल असेल पाहण्यासाठी. तुम्ही ह्याच्या लिंक स्वतः पहा, इतरांनाही शेअर करा. काय होतं, लोकांना इथे यायची इच्छा असते पण वेळ नाही आहे किंवा डिस्टन्स मॅटर. पुण्यामध्ये ट्रॅव्हल करणं खूप अवघड आहे. कार्यक्रम 1 तासाचा पण ट्रॅव्हलिंग टाईम 2 तास. त्याच्यामुळे यूट्यूबवर अवेलेबल आहे. तर मी इथे येणार नाही पण मी घरी बसून नक्की बघेन अशी लोकांची भावना आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना कळकळीचं विनंती आहे की आपलं हे जे व्याख्यान आहे ते उद्या परवा 1 ते 2 दिवसामध्ये यूट्यूबवर येणार आहे. तुम्ही त्यांच्या लिंक जरूर तुमच्या आप्तस्वकीयांना शेअर करा. सोशल मीडियाचं जग आहे, आपल्याला त्याला नाकारता येणार नाही. त्याची कुठली बाजू घ्यायची ते आपणच शेवटी ठरवायचं आहे. तर प्लीज डू शेअर, सबस्क्राईब आणि असाच आपला सहभाग चिरंतन लाभो. धन्यवाद. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.